2-3 दिवसापासून इथे वेगवेगळ्या क्षेत्रातली वेगवेगळी लोक येत आहेत आणि कुणी 6वी नंतर शाळा केलेले नाहीये, कुणी अतिशय डबल डिग्री डबल ग्रॅज्युएट डॉक्टरेट मिळवलेले पण लोक आहेत. त्याच्यामुळे आम्हाला कन्फ्युजन आहे नेमकं की इथं बसणारा माणूस नेमका शिकलेला किती असतो आणि असतो का. माहिती त्याची घ्यावीच लागते. म्हणून आम्ही ही माहिती शेअर करतोय जेणेकरून त्यांना थोडं रिलॅक्स होता येईल आणि खऱ्या अर्थानं तुमची प्रेरणा त्यांच्यापर्यंत पोहोचेल. बरोबर. बीकॉमला 46% मार्क्स मिळाल्यानंतर पुण्यातील अतिशय ज्येष्ठ मॅनेजमेंट गुरु शेजवलकर सर, बऱ्याच जणांना माहिती असेल, त्यांच्या समोर जाऊन उभं राहण्याचं धाडस दाखवलं आणि त्यांना सांगितलं की मला मॅनेजमेंट शिकायचंय. 10वीत 36-37 असतील किंवा मला बीकॉम मध्ये 40-45% मार्क्स असतील, पण मला स्टील शिकायचंय. पण दुर्दैवानं किंवा योगायोगानं त्यांना ज्या गोष्टी करायच्या होत्या त्या गोष्टी करायला मिळत नव्हत्या आणि कदाचित म्हणूनच त्यांनी स्वतःचा एक वेगळा रस्ता निवडला आणि तो रस्ता किती योग्य आहे तो भारतातल्या प्रत्येक खेड्यागावांमध्ये कानाकोपऱ्यामध्ये नेऊन त्यांनी पोचवला. आणि महात्मा गांधींचं जे वाक्य होतं की खरा भारत हा खेडेगावामध्ये लपलेला आहे, ते त्यांनी सार्थ करून दाखवलं असं म्हणायला हरकत नाही. एकदा जोरदार आपण त्यांच्या कर्तृत्वाविषयी आभारी आहे. आता आपण तुम्हाला मी क्लायमॅक्स सांगून मोकळं करतो रोज, जेणेकरून गोष्ट बघायला मजा येते, पुढचा पिक्चर रंजक होतो. हो, कारण सुरुवात मधुर भांडरकरांनीच केली तुम्ही, त्यामुळे अगदी. सो सर, मला सांगा, मुळात वाई गाव, सातारा जिल्हा, याच मातीतनं तुम्ही आलेले आहात. ग्रामीण भागातनं आलेला एक विद्यार्थी ज्याचं शिक्षण तुटकं बुटकंच असतं किंवा झालेलं होतं आणि तरी तो व्यक्ती रुरल रिलेशन्स नावासारख्या एका मोठ्या कंपनीचा सीईओ बनू शकतो आणि अख्ख्या IIM अहमदाबाद सारख्या असंख्य संस्थांना मार्गदर्शक म्हणून काम करतो. जो व्यक्ती शेजवलकर सरांसमोर उभं राहताना म्हणला होता की मला नाही येत मार्क पण मला तरी मॅनेजमेंट शिकायचंय, असा व्यक्ती खरंच आमच्या ग्रामीण भागातल्या तरुणांना शिक्षण हा प्रॉब्लेम आहे का हो? त्याचा बाऊ खूप केला जातोय तसा. हा, करू चालू. पहिल्यांदा मित्रांनो, एक गडबड काय आपल्याकडे सांगतो. माझ्या मते ज्याला व्यवसायात यायचंय त्याला आपल्याकडे फार ठोकताळे केलेले आहेत. पहिला ठोकताळा काय की भरपूर पैसे पाहिजेत. दुसरा ठोकताळा काय की अतिशय काहीतरी उच्च शिक्षण पाहिजे. हे बरोबर आहे पण सगळं. आणि तिसरा ठोकताळा आयदर आईकडनं किंवा वडिलांकडनं कुठला तरी तुमचा व्यवसाय हवा. आता मेजॉरिटी जण ह्या तिन्हीत बसतच नाहीत. खरंय. आणि स्पेशली रुरल मधला तरुण, कारण आपल्याकडे पूर्वी म्हणजे अजूनही आहे बरेच ठिकाणी की काय वाटल ते झालं तरी एका तरुणाला जर गव्हर्नमेंटमध्ये चिटकवता आलं तर बेस्टच, कारण धंद्यात पडला असं म्हणतो आपण. धंद्यात चिटकवलं असं म्हणतो का कधी? पडलाचा अर्थच काय? सुरुवातच बघा आपण कशी करतो. हा धंद्यामध्ये पडला. अरे मग आता ते मराठी भाषेचे आपल्या गडबडीच आहेत. पाटीत खंजीर खुपसला, अरे बापरे, घाबरायलाच होऊन जातं एकदम सगळं. तर मित्रांनो, मला तुम्हाला परत परत हे सांगायचं आहे, उलट गरीब असण्याला मी फार महत्व देतो. याचं कारण असं आहे, यू हॅव नथिंग टू लूज, एव्हरीथिंग टू गेन. पण मी गरिबीचं ग्लॉरिफिकेशनच्या पूर्णपणे विरोधातला आहे. कारण आपण फार जास्तच गरिबीचं ग्लॉरिफिकेशन करतो. म्हणजे मला बोलण्याचा अधिकार नाही, पण मी हे नेहमी म्हणतो की ते शेवग्याच्या शेंगेचं झाड पहिलं कापून टाकलं पाहिजे. गेले ते दिवस. आता ह्या भारतामध्ये मला काम नाही किंवा मला काही करता येत नाही हे म्हणायचं कारणच नाहीये. त्याच्यावरती आपण येऊच नक्की. पण ज्या 3 गोष्टीमध्ये ग्रामीण भागातला तरुण अडकलाय असं मला वाटतं ते चुकीचंही असू शकेल. पण मी काळा, मी बुटका आणि मला इंग्लिश येत नाही. मला अजून कळत नाही कशाला. मला इंग्लिश येत नव्हतं, अजिबात काय इंग्लिश येत नव्हतं. मी जसं सांगितलं ना, ग्रुप डिस्कशन मध्ये 0 मार्क. ते कारण ते काय करतात, गुरुजी लोक जे असतात त्यांना प्रिसाइजली माहिती असतं की ह्याला काय सांगायचं म्हणजे हा एका मिनिटात गप होऊन जाईल. ते तर ग्रुप डिस्कशन मध्ये टाकलं मला इंग्लिशचे एक शब्द तोंडातून उच्चारता येत नव्हता. पण तोच तरुण आज असं म्हणतो, हे थोडंसं ॲरोगन्स आहे, कोल्हापुरात थोडं बोललं तर चालेल, तो असं
की जेव्हा मी IIM ला जातो किंवा स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीमध्ये जातो किंवा सिंगापूर युनिव्हर्सिटीमध्ये जातो, तिथले जेव्हा असे तरुण ते बसलेले असतात आणि ते खरोखरच एक्सेप्शनली ब्रिलियंट असतात, त्यांना सांगतो प्लीज डोंट गो बाय माय इंग्लिश. I understand my subject 100%. Better listen to me. Thank you. टाळ्या. कारण मला माझा सब्जेक्ट 100% कळतो, तर तुम्हाला ऐकावं लागेल. तर हे आपल्या ग्रामीण भागातल्या तरुणांनी केलं पाहिजेत आणि इथून पुढचा जमाना हा स्पेशलाइज्डच जमाना येणार आहे. आम्हाला 20 वर्ष लागली हे सगळं करायला, पण तुम्ही 2 ते 5 वर्षामध्ये ही गोष्ट अचीव करू शकता. ही गोष्ट अचीव करू शकता तुम्ही. म्हणजे कुठल्याही पद्धतीचं दडपण न घेता किंवा न्यूनगंड न बाळगता खऱ्या अर्थानं आपण इंग्रजी येत नाही किंवा मला बोलता येणार नाही याची भीती बाळगायचं काही कारण नाहीये. हल्लीच्या काळात तर मला वाटतं स्मार्टफोनचा जमाना आहे. हो, कारण प्रत्येकाच्या हाताला ते एक 6वं बोट आहे मोबाईल नावाचं. ते 6वं बोट जर तुमच्याकडे आहे तर तुम्ही जगात वंडर्स क्रिएट करू शकता. अगदी बरोबर आहे. सर म्हणतात त्याप्रमाणे आमचे तरुण मित्र मैत्रिणी हे नक्की फॉलो करतील. जाता जाता पुढचा प्रश्न विचारण्यापूर्वी एक छोटीशी गोष्ट जरा मी विसरलो. तुम्ही एक वाक्य मगाशी म्हणालात की मराठी भाषेमुळे धंद्यात पडला वगैरे असं जे आपण ऐकतो की फार स्वीट भाषा आहे, त्या गोड भाषेच्या आजच्या त्या भाषा दिनाच्या तुम्हा सगळ्यांना शुभेच्छा. शुभेच्छा. करेक्ट. आता मराठीत आपण पुढे बोलायला हरकत नाही. अगदी. मला सांगा सर, तुम्ही 91-92 म्हणजे 90च्या दशकामध्ये खऱ्या अर्थानं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर व्यवसाय किंवा नोकरी ह्या वाटा शोधत होता, त्यावेळी सगळ्यात पहिला थॉट डोक्यामध्ये काय आला की आपण नोकरी करायला हवी? ती तुम्ही केली का? कुठे केली? का व्यवसाय करायला हवा आणि तो काय केला? ते जसं तुम्ही सांगितलं तसं 46% ग्रॅज्युएशन केलं आणि त्यावेळेला एक भयंकर मोठं फॅड होतं बरं का, की MBA जर केलं त्या टाईपचं, ऍक्च्युली माझं MBA नव्हतं, डिप्लोमा इन बिझनेस मॅनेजमेंट होता, पण त्या टाईपचं केलं तर तुम्हाला एक ब्युटिफुल वाईफ मिळेल आणि भरपूर डावरी मिळेल, असं एक काहीतरी भयंकर वातावरण होतं त्यावेळेला. तर त्याला ऍक्च्युली अट्रॅक्ट होऊन मी तिकडे त्याला गेलो होतो. हा बरं तुम्ही हा म्हणजे किंवा जड काहीतरी पैसे मिळतील आणि जड काहीतरी मग तर हे हे माझ्या डोक्यात आलं आणि मी सरांकडे गेलो आणि त्यांना सांगितलं. पण तोच मला परत त्याच विचारायचं होतं की तो कॉन्फिडन्स माझ्यात होता आणि मी परत म्हणतोय की ज्याच्या हातात काही नाही त्याला सगळ्यात बेस्ट या जगामध्ये अपॉर्च्युनिटी असती. कारण यू हॅव नथिंग टू लूज. काहीच हरायचं नाही ना तुम्हाला. जाऊन सांगायचं मला पाहिजेत करायचं. आणि नशिबाने मला एका मुलाने सोडल्यामुळे तिथे ऍडमिशन मिळालं आणि मी ते डिप्लोमा पूर्ण केला. त्यावेळेला पण एक ठिकाणी मी नोकरी करत होतो आणि त्या नोकरीमध्ये मला फक्त 150 रुपये पगार होता. आणि ते 150 रुपये पगारात मी याच्यासाठी करत होतो कारण मला डेक्कन जिम खाण्यासारख्या एका उत्कृष्ट ठिकाणी राहायला एक रूम त्यांची मिळाली होती, म्हणून 150 रुपयाची ती मी नोकरी करत होतो. मी काय काम केलं, माझे मित्र त्याच्यात ग्रुप डिस्कशन आणि ग्रुप रिपोर्ट्स फार असतात, त्यामध्ये मला प्रिंटिंग येत होतं, स्क्रीन प्रिंटिंग करायचो मी त्यावेळेला आणि मला स्पायरल ब्रँडिंग वगैरे सगळं समजायचं. त्यांना म्हणायचं रिपोर्ट तुम्ही लिहा, प्रिंटिंग आणि बाकी स्पायरल ब्रँडिंग करून देतो, पण माझंही नाव त्याच्यावर तुम्हाला चिटकवावं लागेल. तर ह्या छोट्या छोट्या ज्या गोष्टी असतात त्या आयुष्यात तुम्हाला पे करत असतात नेहमी. आणि मग ते माझा डिप्लोमा झाला आणि बघा, उत्कृष्ट बूट नाहीत, उत्कृष्ट कपडे नाहीत, नो क्राईंग बिझनेस, पण ही रियालिटी. 8 किलोमीटर सायकलवरती यायला लागायचं रोज मला, तिथे जेव्हा ह्याला यायला लागायचं. आणि तेच माझं ग्रॅज्युएशन पूर्ण झाल्या डिप्लोमा पूर्ण झाल्या कॅम्पस इंटरव्ह्यूमध्ये मला जॉन्सन अँड जॉन्सन मध्ये नोकरी लागली. आता तिथे बघा नशीब कसं उघडलं. रमेश भिडे नावाचे मॅनेजर होते. इंटरव्ह्यूला शीतल नावाच्या हॉटेलमध्ये बोलवलं, फर्ग्युसन कॉलेज रोडच्या. त्यांनी इंग्लिशमध्ये धडाधडा बोलायला सुरुवात केली, कारण जॉन्सन जॉन्सन इज द ओनली अमेरिकन कंपनी इन इंडिया हॅज हॅव्हिंग 100% शेअर ऑफ अमेरिकन्स. तर ते झालं धडाधडा इंग्लिश. म्हटलं बघा भिडे साहेब, मला काय इंग्लिशमध्ये वगैरे उत्तर देता येणार नाही, मला काम करायचं आणि तुम्ही काही काम सांगा, मी तुम्हाला पूर्ण करून देईल. बघा द्यायची तर द्या नोकरी, पण ह्याच्या पुढे तर काय मी तुम्हाला उत्तर देऊ शकणार नाहीये. आता ह्यातनं लूज करण्यासारखं काहीच नाही ना. आणि दिली नोकरी त्यांनी. 18 महिने नोकरी केली मी. पण त्या 18 महिन्यामध्ये मित्रांनो, मी 24 दिवस रात्रभर ट्रेनमध्ये झोपायचो आणि दिवसभर काम करायचो. आणि त्या 18 महिन्यामध्ये माझा बँक बॅलन्स 42,000 रुपये झाला होता. म्हणजे हे सगळं असं घडत जातं कष्ट करणाऱ्या माणसाचं, असं माझं मत आहे. पण कष्ट डायरेक्शनमध्ये पाहिजेत. पण एक लाईटर इन्सिडेंट सांगतो. मला जेव्हा
हे सिलेक्शन झालं तर ट्रेनिंग प्रोग्राम असतो एक तुमचा, ग्रूमिंग ट्रेनिंग प्रोग्राम, असं ते काहीतरी जडजड बोलतात, कारण टाय लावायला आलं पाहिजेत ना तुम्हाला. हो. जॉन्सन जॉन्सन मध्ये चाललाय, टायचा आम्हाला पत्ता नव्हता. खरंय. आणि तो ग्रूमिंग प्रोग्राम दिल्लीत, आणि विमानाचं तिकीट घरी आलं. 8x4च्या घरात राहत होतो मी. आता इमॅजिन करा, ऑल ऑफ सडन कालपर्यंत फाटका बूट, कसले कपडे, हे, आणि डायरेक्ट विमानाचं तिकीट, आणि दिल्लीला तुम्हाला 8 दिवसाच्या ट्रेनिंगला बोलवलेलं आहे. बर. हॅव्हिंग सेड दॅट, दिल्ली जेव्हा पोहोचलो, गमतीचा भाग आपल्या कसा होतो ते बघा, आणि स्पेशली मराठी मुलांचा. त्या हॉटेलमध्ये गेल्यानंतर ते एक वेलकम ड्रिंक देतात. आता ते वेलकम ड्रिंक एकदम प्यायचं, हळू प्यायचं का नाही प्यायचं, हे सगळे असले हे शिक्षण आपल्या शाळेत देत नाही. तो कॉलेजमध्ये नाही, शाळेमध्ये नाही, कुठंच नाही. मग तिथं काय शिकवलं जातं, मग मी कुठेतरी पिक्चरमध्ये बघितलं की थोडंसं असं सोडायचं असतं, म्हणजे मग तुम्ही जरा वेगळे. काय हे आपल्याकडे असले फंडे आहेत, मी तुम्हाला सांगतो. पण त्याच्यावर काय करायला जायला लागतं. असं करून मी तो पहिला केला जॉब 18 महिने. 18 महिन्यात माझ्या लक्षात आलं की मला आता सगळं समजायला लागलंय. ती एक त्या वयाची अडचण असते अजून, की त्या वयात असं वाटायला लागतं की आता मला तर सगळं समजलं, आता तर मी करून टाकणार सगळं काय. आणि नोकरी सोडली, परत आलो आणि व्यवसाय चालू केला. व्यवसाय चालू करताना 2 माझ्या अतिशय उत्कृष्ट मित्रांना मी बरोबर घेतलं. देवेर पहिल्या दिवसापासून ते मल्टीमिलियनर होते. त्यातलं एकाचं नाव आहे सतीश मगर, जे आज पुण्यामध्ये मगरपट्टा सिटी झालेला आहे, त्याचे सीएमडी. तो स्वतःच 5,000 कोटीचा मालक आहे. हो. पण मित्र, कुठलंही दुसरं त्याच्यात इन्व्हॉल्वमेंट नाही. तर तो म्हणलं, मी त्यांना म्हणाले की मला आता डिस्ट्रीब्युशन सगळं समजलंय आणि आपण डिस्ट्रीब्युशन चालू करू. आणि तुम्ही न विचारता एक किस्सा सांगतो फक्त आता. तो प्लीज, अगदी. तुम्ही सगळ्यांनी मॉन्जिनीस केक हे नाव ऐकलंय? हो का नाहीतरी म्हणा, म्हणजे मला कळेल इथं. तर मॉन्जिनीस केक हे फक्त मुंबईमध्ये मिळायचं. आणि मला एक लक्षात आलं, हे तुमचे कान नाक डोळे सारखे उघडे ठेवायला लागतात जर व्यवसायात तुम्ही असलं तर, आणि पैसे जास्त नसले तर. कान नाक डोळे प्ले करतात रोल तुमच्यासाठी फार मोठा. आणि माझ्या लक्षात आलं की अरे ते मॉन्जिनीस केक आपण जर पुण्यात नेलं तर. आम्ही काय केलं, मी पुण्यातल्या 100 अशी दुकानं शोधली की जिथे मॉन्जिनीस केक लॉन्च करता येईल. आणि ती माहिती घेऊन, त्यावेळेला त्याचे मालक होते खुराकीवाला, जे अकबर अलीज भारतातलं पहिलं डिपार्टमेंटल स्टोअर एकच होतं अख्ख्या इंडियात, आणि त्याचं नाव होतं अकबर अलीज, आणि त्याचे ते मालक. आणि त्या खुराकीवाल्यांच्याकडे गेलो. सकाळी उठलो, पहाटे एसटी पकडली आणि गेलो. मी पोचलो साधारणपणे 10च्या दरम्यान तिथे. आणि त्या ताईला सांगितलं बाहेरच्या काउंटरच्या की मला मालकांना भेटायचे. हिंदी पिक्चर अक्षरशः. ती म्हणली नाही, तसं नाही भेटता येत. नाही म्हणलं मला भेटायचे, ते जेव्हा मला भेटतील ना, जेव्हा त्यांना वेळ असेल तेव्हा ते मला भेटले तरी चालते. ती म्हणली अहो शक्य नाही. 4 वाजेपर्यंत बाहेर तिथं ठिया मांडूनच. म्हणलं जेव्हा हे ओळख देतील तेव्हा. 4 वाजताला तिची माझी दया आली त्या ताईला. म्हणली, तर तिने आज जाऊन सांगितलं त्यांना की कोणीतरी मुलगा आलेला आहे, सकाळपासून बाहेर बसलेला आहे, त्याला तुम्ही भेटणार का? ती म्हणली हो, ते मला भेट दो. हे जे खुराकीवाला म्हणजे टिपिकल भोरी, आणि 2000 स्क्वेअर फीटचं ऑफिस होतं. आतमध्ये शिरलो. आता हा स्मार्टनेस पण आपल्याला शिकावं लागणार आहे बरं का. मी दरवाजा उघडून आतमध्ये शिरलो. ते काय म्हणायच्या अगोदर जाऊन खुर्चीवर बसलो त्यांच्या पुढे. नाही तर बाहेरच्या बाहेर काढलं तर करायचं काय ना, वेळच नाही देणार ते. आणि खुर्चीवर बसून मग त्यांना म्हणालो की तुमची प्रोडक्ट मला पुण्यामध्ये लॉन्च करायचे, काय बाकी बॅकग्राऊंड वगैरे काहीच नाही. आणि त्यासाठी मी 167 दुकानं निवडली. त्यांना 2 मिनिटं कळालंच नाही बोलतोय काय. ते म्हणले ऐसा कुछ नहीं है, हम वो पुणे बिना में कुछ नहीं करते. मतलब नहीं, वही इसलिए मैं आपको बता रहा हूँ कि आपका जो प्रोडक्ट है वो पुणे में बहुत अच्छी तरह चल सकता है. और वो 167 आउटलेट्स. ये 167 क्या होता है? म्हणलं हे दुकान आहे. की लगेच कागद पुढे चिटकावला त्यांच्या पुढे. हे बघा, ही 167 दुकान आहेत. मग कुठेतरी त्यांना वाटलं की अरे हे काहीतरी वेगळं प्रकरण दिसतंय. बेल वाजवली त्यांनी, आणि एक विजय वीज नावाचा मार्केटिंग मॅनेजर होता, त्याला आतमध्ये त्यांनी बोलवलं. आणि त्याला सांगितलं ये बच्चा क्या बात करता है देखो, मेरे को तो कुछ समझ में नहीं आ रहा है क्या बात कर रहा है. आणि मग ते विजय नाही चालत. तर मार्केटिंगचा माणूस त्याच्या लक्षात आलं. म्हणलं यू कॅन लॉन्च अ प्रोडक्ट इन, म्हणजे हिंदीमध्ये बोलत होतो त्यावेळेला, इंग्लिश नाही. आणि मित्रांनो, त्या खुराकवाल्यानं पुढे सांगितलं मग आमच्याकडे 50,000 रुपये, त्याच्यापेक्षा जास्त आम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकणार नाही, तर तुम्ही सांगा काय करायचंय. अँड अभिमानाने तुम्हाला सांगायला आवडेल, वी वेअर द पीपल हू हॅव लॉन्च्ड मॉन्जिनीस केक इन पुणे. क्या बात. म्हणजे हे शक्य होतं सगळं लगेच, हे शक्य होतं. तर ह्या गोष्टी पॉसिबल असतात, एवढंच मला तुम्हाला मित्रांनो सांगायचं. क्या बात आहे. पण म्हणजे हा पुण्याचा व्यवसाय चांगला चालू असताना असताना तुम्ही परत
दुसऱ्या याच्याकडे का गेलो. दुसऱ्या क्षेत्रामध्ये किंवा दुसऱ्या व्यवसायाची संकल्पना का ऍक्च्युली तुम्हाला तुम्हाला सांगू का, मी डिस्ट्रीब्युशन हा ह्याच्यासाठी निवडला. काय काय माझी वाक्य जरा गडबडीची असतील. मला ना एक खुन्नस होती. मी गरीब घरात आल्यामुळे ना ते शेट नावाच्या शब्दाचं मला फार अट्रॅक्शन होतं, की लोक शेट म्हणतात, त्याला का म्हणतात, तर त्याच्याकडे पैसे असतात, ते सारखा असं पैसे मोजत असतो. तर मग माझ्या लक्षात आलं की डिस्ट्रीब्युशन इज द गेम ऑफ अ मनी. ओके कारण तिकडे रोज ऍक्च्युली डिस्ट्रीब्युटर कोण असतो माहिती आहे का मित्रांनो तुम्हाला, तो 2 लोकांचा फायनान्सर असतो. एक जो मॅन्युफॅक्चर करतो त्याला तो ऍडव्हान्समध्ये पैसे देतो, म्हणजे त्याचा शेड झाला तो. 2 दुकानदार की जो त्याच्याकडनं माल घेतो उधारीवरती विकतो, म्हणजे त्याचाही शेड झाला तो. आणि ती मला डोक्यात खुन्नस होती, म्हणून मी म्हटलं आपण डिस्ट्रीब्युशन करायचं. पण डिस्ट्रीब्युशन जेव्हा चालू केलं, स्वतःच टेम्पो चालवायचो, सकाळी 8 ते रात्री 10 काम करायचो. आणि 10 वाजता जेव्हा नोटा मोजायचो रात्री, आनंद वाटायचा. एक 25-30 हजार रुपये असायचे, आणि ते त्याचा एक स्मेल असतो पैशाचा पण, असं मला वाटतं नेहमी. आणि ते जेव्हा मोजायचो मी, फार मस्त वाटायचं. पण जेव्हा 30 तारीख यायची तेव्हा लक्षात यायचं की आपण हे सगळं बहुतेक बँकेसाठी किंवा दुसऱ्या कोणासाठी तरी करतोय. 10,000 रुपये सुद्धा खाली राहायचे नाहीत. आणि 3 पार्टनर म्हणजे काय शेवटी. पण नशिबाने माझे पार्टनर असे म्हणायचे, ते पैसे तूच ठेव, काय हरकत नाही आम्हाला. तेव्हा मला त्या वयात जे असतं तेच डोक्यात होतं. तुमचे असलं पाहिजे ते म्हणजे मला पाहिजेत तेवढे पैसे हे मिळत नाहीत, त्याच्यापेक्षा जास्त पैसे कुठे मिळतील, म्हणून मी दुसरीकडे उडी घेतली. क्या बात. पण मग मॉन्जिनीजचा हा इतिहास घडल्यानंतर आणि खऱ्या अर्थानं पैशाचा वास येत असताना तुम्हाला त्या पोस्ट कार्डांचा वास सुद्धा येत होता. हा, तर त्या गोष्टीविषयी हा, आम्हाला मी आता काय ऐकायला झालं मग आवडेल. तुम्हाला सांगतो. 91 माझ्या मित्रांनी ते मगरपट्टा चालू केलं, दुसऱ्यानी कन्स्ट्रक्शनमध्ये गेला. आणि ते मला म्हणत होते की तुम्ही येऊन आम्हाला जॉईन करा म्हणून. पण मी नम्रतेने म्हणलो की बाबा मी काहीच तुम्हाला डिलिव्हरी करू शकत नाही, ना इंजिनियर आहे मी, ना माझ्याकडे पैसे आहेत. आणि त्यावेळेला मार्केटिंग वगैरे असलं काही भानगड त्याच्यात नव्हती, कारण सेलर्स मार्केट होते 100% बरोबर. घराचं. म्हणून मग त्या दिवशी मी विचार सुरुवात केला. आणि त्यामध्ये मला उपयोग झाला. जे मी मध्य प्रदेशमध्ये जॉन्सनमध्ये काम केलं, हो. त्याचा मला उपयोग झाला. आणि 91ला ग्लोबलायझेशन मित्रांनो ह्या देशामध्ये चालू झालं. आणि त्या 91 पासून एक अजून मोठा बजवर्ड ह्या देशामध्ये आला, तो म्हणजे एव्हरीबडी वॉन्ट्स टू गो टू रूल इंडिया. इट्स वॉज अ बजवर्ड की गो टू रूल इंडिया. म्हणजे महात्मा गांधींचा अप्रोच वेगळा होता, ह्यांचा अप्रोच वेगळा होता, कारण कंझ्युमरिझम पॉईंट ऑफ व्ह्यू होता. आणि ते करताना माझ्या डोक्यात असं की आपण ग्रामीण भागात काय काम करू शकतो का. आणि मी सारखं विचार करायला लागलो ग्रामीण भागात. मग अभ्यास करायला सुरुवात केली. आणि त्याच वेळेला हे पुढचं वाक्य तुम्ही कृपा करून लक्षात ठेवा. मी गुरुशरण दास नावांच्या एका मोठ्या वक्त्याला ऐकायला मुंबईमध्ये गेलो, पैसे देऊन. ते प्रॉक्टर अँड गॅम्बलचे चेअरमन होते, ते सिटी बँकेचे पण चेअरमन होते. आणि ते त्यांच्या 45 मिनिटाच्या भाषणामध्ये 37 मिनिटं रुरल इंडियावरती बोलले. आता बघा हा, एक प्रदीप लोखंडे तिकडे बसलेला, ते वरनं बोलले. मी एवढा खुश झालो, म्हणजे मी उड्या मारल्या बाहेर येऊन. मला असं लक्षात आलं की अरे एवढा मोठा माणूस जो विचार करतोय, त्याच्या अगोदर आपण विचार केला की ग्रामीण भागात गेलं पाहिजे. लेट्स वर्क ऑन रूरल इंडिया अँड आय हॅव टेकन अ कॉल. क्या बात. आणि मग आय विल कम टू पोस्ट कार्ड. इट्स अ व्हेरी इंटरेस्टिंग स्टोरी. 93ला मित्रांना, आई वडिलांना, आणि एक मित्रांनो सांगतो, न विचारता सांगतो, एक ज्ञान नाही पाजलं पाहिजे आजकालच्या तरुणांना, पण हे थोडंसं पाजायला आवडेल मला तुम्हाला. जनरली एका एजमध्ये असं वाटतं की सगळ्यांचे आई वडील आपापल्या मुलाच्या विरोधात आहेत. मी हे करायला निघालो की नको, पण एक कृपा करून लक्षात ठेवा, त्यांचं इंटेन्शन हे आपल्या मुलासाठी आणि मुलासाठी हे 100% खरं असतं. 100% बरं का, प्लीज लक्षात ठेवा कायम. दुसरे गुरुजन आणि वेल विशर, तेही तुम्हाला वाटतात की आपल्या विरोधात आहेत. कारण तुम्ही म्हणता मला हे करायचं, तो म्हणता अरे नाही जमणार तुला, ह्या अडचणी आहेत, आपल्याकडे तसं केलं जात नाही, आपल्याला असं करायला लागतं, आपली एवढीच उडी आहे, आपल्याकडे पैसे नाही आहेत, आपल्याला बॅकग्राऊंड नाही आहे, असे हजार. पण त्यांचं इंटेन्शन तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. तर तेव्हा मी 93ला सगळ्यात मोठा कॉल घेतला की आता आई वडिलांना, मित्रांना, बायकोला, आणि एक मोठा कॉल होता म्हणजे मला आय वॉज हॅव्हिंग अ डॉटर. फार मोठा डिसिजन असतो, कारण मी बाप म्हणून पण माझी जबाबदारी वाढली. खरं. आणि तो 93ला जो कॉल घेतला तो असा होता की इथून पुढे मी ग्रामीण भागामध्ये काम करणार. आणि आता ग्रामीण भागामध्ये काम करणार हे काही असं म्हणणं सोपं आहे. आणि मग त्यावेळेला मी ग्रामीण महाराष्ट्राचा अभ्यास करायला सुरुवात केला. मित्रांनो, आज सांगू तुम्हाला, मी कुठलंही राज्य मला विचारा, मला सगळ्या गोष्टी फिंगर टिप्सवर होते. हे आयरोगन्सली वाटत असलं तरी हे खरं आहे. आणि मग कन्सेप्ट काय क्रिएट केलं ते सांगतो. द कन्सेप्ट वॉज लाईक दिस.
No need to go to all the villages of the country. Go to the villages having population about 2,000 and where weekly bazaar takes place. आपल्या देशामध्ये 6 लाख गावं आहेत, 6,000 तालुके आहेत आणि 600 जिल्हे आहेत. तमाशा 600 जिल्ह्यात चाललाय, 6,000 तालुक्यात चाललाय आणि जोपर्यंत तुम्ही 6 लाख गावांना बरोबर घेणार नाही तोपर्यंत हा भारत बदलणार नाही. बदलूच शकत नाही भारत. दिस इज आर्टिफिशियल स्वेलिंग. जे काय आज दिसतंय ते सगळे 600 जिल्हे आणि 6,000 तालुके. म्हणून त्या 6,000 जिल्ह्याला बरोबर घ्यायचंय, पण ह्याच्यात मी कमर्शियल अँगल घेतला. यू कॅनॉट गो टू ऑल दिस 6 लाख विलेजेस कारण इट्स अ ह्यूज नंबर. म्हणून 2,000च्या पुढची आणि बाजार भरणारी गावं असा विषय घेतला. बर. ती फक्त भारतामध्ये 14% गावं आहेत. आणि ती पण का 2,000चं गाव का, तर 2,000चं जेव्हा तुम्ही गाव म्हणता तेव्हा 350 उंबरटे. त्या 350 उंबरट्यापैकी 20% ते 30% बीपीएल फॅमिली, बिलो पॉवर्टी लाईन, ते तुमचे कंझ्युमर नाहीत. म्हणजे आपण फक्त 200 ते 220 एवढ्याच घरांचा विचार करू शकतो त्या गावात जायचे तर. म्हणजे मोठ्या शहरातली 2 बिल्डिंग आहे 350 घरांची. आणि त्या गावामध्ये जर तुम्ही गेला, म्हणजे आपण आता परत हिशोब केला, 6 लाखा गावातल्या 85,000 गावामध्ये जर तुमचा प्रेझेन्स उत्कृष्ट असेल तर तुम्ही 6 लाख गावापर्यंत पोहोचू शकता. कारण त्या आजूबाजूच्या गावाची लोक ह्या गावामध्ये त्यांच्या नेसेसिटीज घेण्यासाठी येतात. बरोबर. आणि मग त्या गावाची माहिती आपण गोळा करू असा विचार थॉट करून सुरुवात केली. मग महाराष्ट्रावरती आलो, कारण महाराष्ट्र माझा राज्य स्वतःचं, मला मराठी भाषा येतो ती चांगली आहे. महाराष्ट्रामध्ये 43,000 गावं आहेत, 357 तालुके आहेत आणि फक्त 36 जिल्हे आहेत. तर बघा फरक बघा, 36 जिल्हे, 357 तालुके, पण 43,000 गावं. पण 2,000 पेक्षा जास्त आणि बाजार भरणारी गावं फक्त 6,900 होती. आणि मग त्या 6,900 गावाची काय माहिती आपल्याला गोळा केली पाहिजे, एक त्याचा ठोक ताळा मी केला. आणि मी आणि माझ्या बायकोनी जाऊन, मी हिरोगिरीच करत होतो तेव्हाही आणि आत्ताही, गोखले इन्स्टिट्यूटमधनं या 2,000 पेक्षा जास्त गावाची नावं एका रजिस्टरवरती आम्ही लिहून आणली. बर. 2,000 वरच्या सगळ्या गावाची. आपल्याकडे शासनाला नावं जे आपण ठेवतो, मी कम्प्लिटली त्याच्या विरोधातला आहे. त्याचं कारण असं आहे, शासन जे काही ठरवतं ते उत्कृष्ट असतं, त्याला डेंट बेंड करणारे आपण आहोत. डेंट बेंड आपण करतो त्याला. त्यामुळे शासनाचा डेटा इतका उत्कृष्ट आहे या भारतामध्ये, पण आपण रिस्पेक्ट करत नाही बऱ्याच वेळेला. आउटडेटेड असेल, कुणी केलेलं आहे, कधी केलेलं आहे, अशा ज्याच्यात आपलं कायम आपलं परसेप्शन तो इश्यू झालेला आहे. परंतु मी तिथने मग ती 2,000 त्या 10,000च्या लोकसंख्येच्या सगळ्या गावाची माहिती लिहून आणली आणि मग पोस्टकार्डचं चालू केलं. दॅट वॉज द बिगेस्ट इनोव्हेशन आय हॅव डन असं मला वाटतं. आपल्याकडे इनोव्हेशन म्हणजे काय, लाल निळ्या पिवळ्या बर्नीत काहीतरी वाफ आलेलं केलं म्हणजे इनोव्हेशन, असं काही नसतं हो. छोटीशी सुद्धा गोष्ट जी तुमच्या आयुष्याला टर्न देऊ शकते, तुमच्या विचारात कम्प्लिटली बदल आणू शकते किंवा दुसऱ्यांच्या विचारात बदल आणू शकते, म्हणजे इनोव्हेशन. आणि मग मी माझ्या बायकोला आणि वडिलांना कन्व्हिन्स केलं की आपण आता ह्या 6,900 गावामध्ये पत्र लिहायचे. ते म्हणले काय, हो पत्र लिहायचेत म्हणलं. त्यावेळेला पोस्टकार्डची कॉस्ट होती 15 पैसे. आणि कुठलीही गोष्ट आयुष्यात करताना थोडं त्याचं प्लॅनिंग केलं पाहिजेत आपण, अदरवाईज गडबड होऊन जाती. आणि मग एका गावातल्या 3 लोकांना पत्र पाठवायचं ठरवलं आणि ते पत्र जोडपत्र असेल. म्हणजे एका गावामध्ये पोचण्याचा माझा खर्च 90 पैसे फक्त. 15 दुनी 30, 30 × 3 90 पैसे. पहिलं पत्र बायकोने आणि वडिलांनी हाताने लिहिले. आता ह्यांना काय सांगितलं मी हिरोगिरी करून बायकोला आणि वडिलांना, की आपण हाताने ह्याच्यासाठी लिहू की समोरच्याला वाटेल की किती पर्सनलाइज पत्र लिहिले आपल्याला. पण मी हाताने लिहायचं कारण असं होतं, जर मी ती पोस्टकार्ड प्रिंट केली असती तर मला त्याला प्रत्येक पोस्टकार्डला 2.5 रुपये द्यावे लागले असते. म्हणून हे, पण प्रत्येक गोष्ट आपल्याला सांगता आली पाहिजे. आणि मग ती पहिली 20,000 पत्र हाताने लिहून 3 महिने लिहित होतो. हे 93ला चालू झालं नाटक पत्र लिहिण्याचं. 3 महिने पत्र लिहिली पहिली 93ला आणि पोस्ट केली, जोड पोस्ट कार्ड. म्हणजे त्यांनी 15 पैसे सुद्धा खर्च करायचे नाही ज्याच्याकडनं मी माहिती मागत होतो. आणि पहिल्या पत्रात असा मजकूर लिहिला होता, तुमच्या गावाचा सरपंच कोण आहे हे सोबतच्या पत्रावरती लिहून पाठवा. 20,000 पत्र पोस्ट केली. 3 आठवड्यानंतर
साधारणपणे 3 आठवडे ते 1 महिना जातो पत्र पोहोचणे आणि मला पत्र उत्तर परत येईपर्यंत. देण्यासाठीचं. 1 महिन्याने फक्त मला 18 उत्तरं आली. 20,000 20,000 पत्र आणि 18 उत्तरं. आणि त्या 18 उत्तरात असं लिहिलं होतं, तू स्वतःला कोण समजतोस. म्हणजे आपण गावकऱ्याला जे हे समजतो ना, त्यातनं आपल्याला बाहेर यावं लागणार आहे. आता तुम्ही इमॅजिन करा, अन एंटरप्रेनर काहीतरी विचाराने निघालाय, 20,000 पत्र लिहिली आहेत आणि 18 उत्तरं आलेली. त्यांना 18 उत्तरात ते असं लिहिलेलं आहे म्हणजे काहीच नाही. डेअरिंग करून परत बायकोला आणि वडिलांना सांगितलं की परत 20,000 लिहा. दुसरी 20,000 पत्र लिहिली. 3 महिने गेले त्याच्यामध्ये. आणि ह्या 3 महिन्यामध्ये काय हाल होत असतील हे तुम्ही समजू शकत नाही. ती घेण्याची आपण कपॅसिटी ठेवायला लागती, तरच तुम्ही उद्याचे एंटरप्रेनर होऊ शकता. खरं. मग त्या दुसऱ्या पत्रात मजकूर असा लिहिला, आपल्या गावाचा बाजार कधी भरतो हे सोबतच्या पत्रावर कळवा. एकच प्रश्न बघा, म्हणजे काही भाषणबाजी नाही, काही नाही. फक्त 48 लोकांची उत्तर आली आणि त्यात मोरऑरलेस असं लिहिलेलं होतं, स्वतःला गव्हर्नर समजतोस का. देअर वॉज नो आन्सर. जस्ट इमॅजिन इन्व्हेस्टिंग प्राईम टाइम ऑफ माय लाईफ, 6 months, व्हॉट एव्हर मनी आय हॅव, अँड दॅट डेज हरलो. आता म्हणलं काय करायचं, कारण 2 वेळा करून सुद्धा 6 महिन्यामध्ये गेल्यानंतर आणि परत वडिलांना आणि बायकोला तोंड काय दाखवू, सगळं फेल ना. कसलं मॅनेजमेंट शिकलं हे, काय उपयोग आहे का याचा, कळते गेला काय करायचं ते. तेवढ्यात दिवाळी आली आणि मी यांना विनंती केली, शेवटचं नाही तर नोकरी धरणार परत. आणि मित्रांनो, त्या पत्रात असं लिहिलं, आपणास आपल्या घरातील व गावातील सर्वांना दीपावळीच्या हार्दिक शुभेच्छा. काय उत्तर देऊ नको भाऊ मला तू, काय माहिती पाठवू नको मला तू. आणि मित्रांनो, ह्या माझ्या 20,000 पत्रांना 880 जणांनी उत्तर लिहून पाठवलं, तुम्हाला पण दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. नो लुक बॅक. आफ्टर दॅट नो लुक बॅक. इट इज बिल्डिंग रिलेशनशिप विथ द लास्ट मॅन अँड नॉट आस्किंग हिम व्हॉट यू वॉन्ट. खरं. हे आणि मग काय विचारू नका, एवढं सक्सेस मिळत गेलं पुढे. पण मग हे सगळी पत्र जेव्हा आली आणि लोकांनी दिवाळीच्या शुभेच्छा तुम्हाला दिल्या, खऱ्या अर्थानं ती दिवाळी झाली तुमची. माझ्यासाठी दिवाळी झाली, आयुष्याची दिवाळी झाली. आयुष्याची दिवाळी झाली. आता ही पत्र यायला लागली आणि त्याचा वापर तुम्ही मला वाटतं काही मल्टीनॅशनल कंपनीच्या Exactly. डेटाबेस पॉईंट ऑफ व्ह्यूनी केला. Exactly. त्याची काय गोष्ट आहे. तर मग आता काय होतं, मी जसं सांगितलं की 100% यात कमर्शियल अँगल होता, अजिबात काय नव्हता. मग मला कॉन्फिडन्स आला की काय करायचं. मी स्वतःही फार गावं बघितलेली आहेत. मी स्वतः भारतातली 5,800 गावं बघितलेली आहेत. तुम्ही कुठलीही गोष्ट मला विचारली तर मी इथनं तुम्हाला सांगू शकेन. आणि मग मी त्यावेळेला महाराष्ट्रातली गावं बघितली. याचं कारण गावं बघायचं असं होतं की ज्याच्याबरोबर आणि ज्याच्या समोर मी बसेल त्याला मला ऑथॉरिटिव्हली सांगता आलं पाहिजे आपला विषय. आणि मग बेसिक माहिती गोळा केली. ती माहिती काय काय गोळा केली ते ऐका. प्रयत्न करतो तो गाणं कोण म्हणणार आहे त्याच्यासारखं सांगायचा. ब्रेथलेस गाणं कोणी म्हणले ते, शंकर महादेवांसारखं. ही माहिती काय काय बघा. श्वास टिकला तर ते शेवटपर्यंत, नाही तर बघू आपण काय करायचं. गावाचं नाव, तालुका, जिल्हा, ही माहिती गोळा केलेली आहे. मी तुम्हाला सांगतोय ती. गावाचं नाव, तालुका, जिल्हा, बाजाराचे दिवस, बाजारात लोक येतात, गावात दुकानं किती आहेत, शाळा किती, त्याचा मुख्याध्यापक कोण आहे, गावाचा सरपंच कोण आहे, तलाठी कोण आहे, सचिव कोण आहे, गावात टीव्ही किती आहेत, गावात टेलिफोन किती आहेत, गावात दूरदर्शन दिसतं का, गावात सॅटेलाइट दिसतं का, गावामध्ये कुठले कुठले प्रोडक्ट अवेलेबल आहेत. हा, टाळ्या. हो, प्रयत्न केलाय, हो प्रयत्न केलाय मी. असं काय करताय तुम्ही. आणि ही अशी 6,900 गावाची माहिती गोळा केली. डॉक मॅट्रिक्सवरती त्याला प्रिंटिंग केलं. कारण या जगामध्ये काम 50% विकतं, प्रेझेंटेशन 50% विकतं, आणि आपण फार त्यात वीक आहोत. वी आर व्हेरी वीक ऑन दॅट. म्हणून डॉट मॅट्रिक्सवरती त्याला प्रिंट केलं आणि मग 200 कंपन्यांना पत्र पाठवली. आणि एका मित्राला विनंती केली, त्याचं नाव स्वस्तिक सिरसीकर, की मला तुझं एक ऑफिस दे, कारण आपल्याकडे ते भपकेबाजी फार चालती. आणि तिथं मग एक रिव्हॉल्विंग चेअर वगैरे, काचेचं ऑफिस, असं एक तेवढं तात्पुरतं का ना मला पाहिजेत म्हणलं. आणि ती 200 पत्राला एकही उत्तर आलं नाही. पहिल्या, दुसऱ्या 200 पत्राला एकही उत्तर आलं नाही. तिसऱ्यांदा जेव्हा 200 पत्र पाठवली त्यावेळेला पहिलं मला फोन आला टाटा टी मधून. बरं. आणि टाटा टीने सांगितलं, जे तुम्ही सगळेजण आपण अनुभवतो ते म्हणजे कम अँड प्रेझेंट युअर केस. आपल्याकडे जनरल असतं तसं. गेलो लटपटत कसा तरी, इंग्लिश इश्यू आहे. नशीब कसं उघडतं बघा. जसं पहिले रमेश भिडे भेटले, तसे इथं मार्केटिंग मॅनेजर होते आनंद गुरोये नावाचा व्यक्ती.
डायरेक्ट मला कळालं की ते मराठी आहेत, आनंद गुरे नावाचे. त्यांच्याकडे जाऊन धडकलो, म्हणलं साहेब मला तर इंग्लिशमध्ये बोलता येणार नाही, हिंदी पण माझं चांगलं नाहीये, तर मराठीत मी बोललो तर चालेल का? म्हणले नाही, कारण कळतंय म्हणले प्रदीप मला. आणि त्यांनी मला एवढा कॉन्फिडन्स दिला, तू काय वाटल ते मर्डर कर हिंदीचा, पण हिंदीमध्ये बोल. आणि मग मी त्या सगळ्या त्यांच्या टीमला प्रेझेंटेशन दिलं की ही माझ्याकडे माहिती आहे. बर. आणि नेहमीप्रमाणे सांगण्यात आलं की वी विल गेट बॅक टू यू इन फ्यू डेज. आपला पुण्याला चातकासारखा वाट बघत की कधी यांचा फोन येतोय. 3 आठवड्यांनी फोन आला, कम अगेन अँड प्रेझेंट द केस, देर इज अनदर टीम, दे वॉन्ट टू अंडरस्टँड व्हॉट इट इज. हे अशा ह्याच्यातनं सगळ्यांना जावं लागतं. आपल्याला वाटतं की मलाच जायला लागतंय, ह्यातनं आपल्याला बाहेर यावं लागणार आहे. परत गेलो, गुरे साहेबांचा आशीर्वाद आणि पाठीवर आमच्या होताच, तू बोल बोल, काळजी करू नकोस. आणि प्रेझेंटेशन दिलं. परत आलो, म्हणले विल गेट बॅक टू इन 1 वीक्स टाइम. आणि 1 वीक नंतर मला टाटा टीतनं फोन आला, प्रदीप वी आर बाईंग दिस इन्फॉर्मेशन. पण मित्रांनो बघा आता इथंही कसं कम्प्लिटली कोलॅप्स होतं ते. मला वाटलं की 6,900 एवढ्या गावाची एवढी जास्त माहिती आहे की पूर्णपणे गावाची कुंडली आहे, तर आपल्याला कमीत कमी या 6,900 गावाचे 5 लाख तरी मिळाले पाहिजेत. गेलो आणि मग निगोशिएशन चालू झाली. पॉइंट ब्लँक त्यांनी सांगितलं, वी विल बाय दिस इन्फॉर्मेशन फॉर 25,000 रुपीज. पण बेगर इज नो चूजर. सरळ सरळ सांगितलं, सर दिली. त्याच्यानंतर 8 दिवसांनी पार्लेजीतनं फोन आला. त्यांनी तर 20,000ला विकत घेतली, त्याच्यापेक्षा जास्त बार्गेन केलं. आणि त्याच्यानंतर 3 आठवड्यांनी टाटा टीतनं फोन आला, प्रदीप दिस इज अ फॅन्टॅस्टिक इन्फॉर्मेशन, बट व्हॉट टू डू विथ दिस. आणि मित्रांनो जाऊन मी पहिलं प्रेझेंटेशन दिलं त्यावेळेला, आणि त्या प्रेझेंटेशनमध्ये असं सांगितलं की आम्ही ह्यातल्या 100 बाजार भरणाऱ्या गावामध्ये लोकांना ऍक्च्युली चहा करून पाजू. त्याला आम्ही नाव दिलं होतं वेट सॅम्पलिंग. ओके. अँड द फर्स्ट वर्क ऑर्डर आय गॉट, बघा ना 6 महिन्यातलीच गडबडी सगळ्या, इज 3,18,000 रुपये टू डुईंग ऍक्टिव्हिटी इन 100 विलेजेस. टाळ्या, ह्याला टाळ्या वाजवा यार, कृपा करून यार, प्लीज असं करू नका, असं करू नका यार जरा, म्हणजे मला बोलायला मजा येईल यार. बघा ना, म्हणजे काहीच नाही, एकदम 3,18,000. त्यावेळेला 3,18,000 म्हणजे मोठा आकडा होता. अँड ही माहिती बिझनेस इंडियात सगळीकडे आली की असा एक कोणीतरी हिरो आहे पुण्यामध्ये की ज्याच्याकडे भयंकर काहीतरी माहिती आहे. आणि मला प्रॉक्टर अँड गॅम्बलमधनं फोन आला, प्रॉक्टर अँड गॅम्बल्स वर्ल्ड वाईड ॲडव्हर्टायझिंग बजेट इज इक्वॅलंट टू टेल्कोस टर्नओव्हर. जगातल्या सगळ्यात FMCG मधली सगळ्यात मोठी कंपनी. आणि संथानम असं त्यांचं नाव होतं. ही वॉज अ मार्केटिंग मॅनेजर. प्रदीप वी वॉन्ट टू वर्क विथ यू. स्ट्रेट पहिलंच वाक्य. तिथंही नशिबाने एक जेजुरीकर नावाचा त्यांचा असिस्टंट होता. म्हणलं हे भाऊ काय म्हणतोय ते मला नीट सांग सगळं, कारण मला काही बोलणार नाही कळालं, मी काहीतरी उत्तर दिलं तर पुढची गडबड होऊन जाईल सगळी. पण संतानम वॉज सो गुड टू मी. म्हणले यू स्टार्ट वर्किंग इन मध्य प्रदेश अँड गुजरात बिकॉज आम्हाला एक काहीतरी लॉन्च करायचं आणि ट्राय अँड डू इट इन 3 months टाईम. मग म्हणलं ॲडव्हान्स मिळेल का? आपलं मराठी माणूस लगेच ते म्हणलं ॲडव्हान्स तसलं काही भानगड नसती, काम करून झालं बघू आपण काय. अँड देन अगेन आय हॅव टेकन अ कॉल, बिलीव्ह मी फ्रेंड्स, अँड इट इज डॉक्युमेंटेड. माझ्या मामांनीच मला मदत केली होती. घरात होतं नव्हतं तर सोनं फिनं VCR TV फिवी सगळंच विकून टाकलं. आणि त्या सगळ्या पैशातनं या 2 राज्यामध्ये पोस्टकार्ड नाही पाठवले, मग इनलँड लेटर पाठवलं आणि माहिती गोळा केली. आणि ज्या 93 to 96 ही सगळी गडबड केलेली मी, ज्या 96ला पहिल्यांदा डेटा विकला लोकांना त्या जानेवारीमध्ये, त्याच 96च्या मध्ये 3,12,000ची ऑर्डर मिळाली. आणि त्या 96 मध्ये दिवाळीच मध्ये, म्हणजे दिवाळी माझी खरोखरच मस्त असती, मला प्रॉक्टर अँड गॅम्बलचं 1 करोडचं कॉन्ट्रॅक्ट मिळालं. बघा हा, म्हणजे कसं सगळं एका ह्याच्यात बदलत गेलं ते. आणि पहिला शानपणा काय केला असेल या लोखंडेनी, तर जाऊन एक मर्सिडीज विकत आणली. त्याच्या कधीतरी स्टोरी सांगेन मी मर्सिडीज. नक्की आम्हाला मर्सिडीजची स्टोरी ऐकायची आहे. पण मला सांगा, तुम्ही आता जे उदाहरण सांगितलं की जो सगळ्यात मोठी ऑर्डर तुम्ही मिळवण्यासाठी जे काम केलं ते म्हणजे चहाचं सॅम्पलिंग, की प्रत्यक्ष चहा इतक्या गावांमध्ये विकणं,
किंवा त्यांना लोकांना ते पाहिजे हो. याच्यासाठी माणसं कुठून आणली इतकं ऍट अ टाइम काम करताना? इतकं सोपं झालं होतं. माझ्याकडे हे सगळा डेटा होता. मग त्या गावामध्ये पत्र पाठवलं की तुमच्या गावातल्या कुठल्याही तरुणाला काम करण्याची इच्छा असल्यास सोबतच्या पत्रावरती पाठवा. हे आता माझं परावलीचं झालं ना कायमचं. म्हणजे आता हे धरूनच ठेवलं मी कायमचं. आणि मग ते मला 5-6 पत्र यायची प्रत्येक गावातनं की आमच्या ह्या मुलाला काम करायचंय. मग मी त्याला विचारायचं, पहिलं तू गावामध्ये सोशल काय काम करणार ते सांग. मग त्याला मी आयडेंटिफाय करायचो, त्याला जाऊन तिथे तालुक्याला ट्रेन करायचो आणि मग तो तिथल्या तिथे काम करायचा. म्हणजे गावातल्याच मुलाला गावात काम, ह्या संकल्पनेवरती मी पहिल्या दिवसापासून काम करतोय. बापरे, पण प्रत्येक दिवसात तुम्ही किती गावं? नाही, मी काय करायचो आता, मी मग मॅनेजर झालो ना. जर आपल्याकडे काय माहिती ना, पैसे मिळाले की गडबड होती की मग मी मॅनेजर झालो. मग माझ्या इकडे मला ही आता माझ्याकडे 12 मुलं कामाला आली. मग ती बरं, मग आम्हाला 3 जिल्हे होते. मग ते डिटेल केलं नाही मी, कारण त्यात प्रत्येक साधारणपणे आपल्या भारतामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये 100 गावं आहेत. आणि त्या 100 गावामधल्या पैकी 20 ते 25 अशी गावं आहेत की ज्याची लोकसंख्या 2000 पेक्षा जास्त, किंवा जिथे आठवडी बाजार भरतो. अख्ख्या भारतामध्ये 47,000 गावामध्ये बाजार भरतो. आणि बाजार ही फार उत्कृष्ट कल्पना आहे. आणि आम्ही ही संकल्पना फक्त बाजाराच्या ठिकाणीच चालवली. बरं. कारण तिथे त्या दिवशी आजूबाजूच्या गावाची सगळी लोक येतात. म्हणजे तुम्ही एका गावात काम केलं म्हणजे 8 गावात काम केल्यासारखं असतं. कारण त्या 8 गावामध्ये पण ती सगळी माहिती जाते. आणि मग त्या तरुणाने तिथे उभं राहायचं, त्या गावात जायचं. तिथे ह्याला सगळ्याला प्लॅनिंग आहे, ट्रिमेंडस प्लॅनिंग असते. मग तिथल्या एका चहा दुकानदाराकडे जायचं, मग त्याला विचारायचं की तुला दिवसाला किती पैसे मिळतात. त्यावेळेला तो सांगायचा की 75 रुपये ते 125 रुपये मिळतात. मग त्याला पहिलेच 125 रुपये देऊन टाकायचे. आता म्हणायचं आम्ही म्हणतो तसं चहा करायचा, त्याला टाटा टीचं वापरायचं, तिथं बोर्ड लावायचा. आणि जे कोणी त्या गावामध्ये येणाऱ्या पहिल्या सगळ्या महिलांना चहा पाजायचा. आणि उरला तर बाबा लोकांना. म्हणजे जे डायरेक्ट एंड युजर आहेत त्या महिला आहेत. एक्झॅक्टली. सी इज द ओपिनियन लीडर फॉर द प्रोडक्ट. बरोबर. जनरली या जगामध्ये आपल्याला टीजी कोण आहे तुमचा हे कळावं लागतं. टीजी इज टार्गेट ग्रुप. आणि टीजी ज्या वेळेला तुम्हाला कळाला, यू आर सक्सेसफुल इन युअर बिझनेस. करेक्ट. म्हणजे कुठलं प्रॉडक्ट कोणाला विकायचं आहे. एक्झॅक्ट. मग तुम्ही खऱ्या अर्थानं ही पोस्टकार्डची लव्ह स्टोरी इथे सुरू झाली हो, असं? लव्ह स्टोरी, मोर दॅन लव्ह स्टोरी. मग बायकोसमोर हो ते पण. आणि हा मी मगाशी सांगायचं राहिलो की मित्रांनो, ते MBA केलं, नंतर वाटलं की ते मल्टीनॅशनलमध्ये काम केलं. मग तुम्हाला वाटलं असेल चांगली कुठली तरी डावरी. नाही, लव्ह मॅरेज केलं ना, डावरी ना काय. मी त्याच प्रश्नाकडे खरं तर मी येत होतो की तुम्ही पत्र पाठवून टाटांना मोठं केलंच, पण मी मोठा झालो. पण पत्र पाठवून तुम्ही हे कधी केलं सगळं ते आम्हाला ऐकवा ना. हे मी मॉन्जनीज केकची जेव्हा एजन्सी घेतली होती, ते माझं कर्वे रोडला ऑफिस होतं आणि हिचं कॉलेज गरवारे होतं. ही स्टोरी फार ऐकायला नको, कारण हे सगळ्यांना तोंडपाठ असतात या स्टोऱ्या. नाही, ती पण ऊर्जा आम्हाला गरजेची आहे. ती ऊर्जा आम्हाला हवी आहे. आणि मग त्यावेळेला मी एक जाहिरात दिली पेपरला की आम्हाला एक इथे, ते मी सांगितलं ना तुम्हाला, आपल्याकडे हे गडबडी इथंच आहेत की ऑफिसमध्ये एक लगेच मुलगी पाहिजेत की जी तुमचं सगळं टायपिंग करेल आणि हे करेल ते करेल. आणि पुढचं पण काही आता आम्ही केलेलं. तर आणि हे बेस्ट आवडलं. सिटी पाहिजेत. ही ऊर्जा आहे सर, ही तुमची ऊर्जा. हा. तर मित्रांनो, हे जर मी तेच म्हणतो नेहमी, मला काय आहे की करत राहिलं ना तर तो किती काट्याचा बिटेचा रस्ता असला काय, त्याला काय काळजी करायची नाही. शेवटी तुम्ही रेड कार्पेटवरच चालता. बघा ना, आज रेड कार्पेटवरच चालत आलो ना सगळे शेवटी. त्याची जॉर्डन तुम्ही तर रेड घातलेलंच आहे, म्हणजे आता काय बोलायचंच नाही. शेजारी पण चालत आले, शेजारी पण बसले सगळे नसलेले रेड कार्पेट. तर हे घडत जातं तसं. मला त्याच्यात हे काय वाटत नाही. मला परत सांगायचा विषय याच्यामध्ये की फक्त असं जर तुम्हाला कोणाला वाटत असेल की आता मी फार सिरियसली बिझनेस करायला निघालेलो आहे आणि आता मी, असं काही नसतं. त्यावेळेला वाचनही केलं पाहिजेत, मित्रांनाही भेटलं पाहिजेत. ह्या ज्या गोष्टी असतात ह्या तुमचे, म्हणजे मी मगाशी एक शब्द वापरला की कान नाक डोळे आपल्याला जास्त उघडे ठेवायला पाहिजेत व्यवसायामध्ये आजकाल. ह्याला जास्त महत्व द्या तुम्ही, असं मी परत तुम्हाला सांगेन. आणि कदाचित म्हणूनच इतक्या ह्या पत्रव्यवहाराला एक वेगळं वळण सरांनी दिलं आणि भारतभरातून वेगवेगळ्या प्रत्येक गावातून शहरातून त्यांना पत्र येत गेली. आजही पत्र येतात आणि ते काय नावाने कुठल्या पत्त्याने येतात. आता त्याचं एक सांगतो स्टोरी तुम्हाला. आज आपल्याकडे आजही मला आत्तापर्यंत माझ्या ऑफिसमध्ये तुम्ही कुणीही येऊन पाहू शकता. मी पवार सरांच्या कितीतरी दिवस मागा आहे की तुम्ही येऊन एकदा पाहते, म्हणजे मग ऊर्जाला मागच्याच वेळेला मला बहुतेक त्यांनी बोलवलं असतं, पण ठीक आहे. तर
माझ्या ऑफिसमध्ये मित्रांनो आज 7 लाख पत्र आलेली आहेत आणि त्या पत्रावरती कुठेही ह्या पिक्चरचा हा हिरो किंवा ह्या पिक्चरमध्ये हे गाणं असलं काही नाहीये. त्या गावाची माहिती, त्या गावाची दुःख, त्या गावाची सुख त्या सगळ्या पत्रामध्ये आहेत. क्या बात. 7 लाख पत्र आलेली आहेत आणि त्या पत्रावरती ॲड्रेस एवढाच आहे, प्रदीप लोखंडे पुणे 13. काहीही ॲड्रेस लिहावा लागत नाही आणि भारतात तुम्ही जगात कुठेही पत्र टाका, माझ्यापर्यंत पोचतच 100% पोचत. फक्त प्रदीप लोखंडे पुणे 13. ते घडले म्हणून तुम्हालाही पत्र दिलंय आणि तुम्हाला जे काय वाटेल ते मी नंतर लिहून पाठवा, त्याच्यावरती आपण नंतर नक्की. बोलूया. आणि तर कमिंग बॅक टू हे, हां. आज आपला प्रेझेन्स हा 10 राज्यामध्ये आहे. महाराष्ट्र, मध्य प्रदेश, गुजरात, राजस्थान, उत्तर प्रदेश, उत्तरांचल, छत्तीसगड, आंध्र प्रदेश, कर्नाटक. हे 10 राज्यामध्ये साधारणपणे 3 लाख खेडी आहेत आणि साधारणपणे 50 ते 55 कोटी पॉप्युलेशन राहतं. आपल्या ऑफिसमध्ये आज 49,000 गावाचा मगाशी जो मी आपल्याला सांगितला तो सर्व डेटा आहे. मी डेटा हा 2दाच विकला, टाटा टी आणि पार्लेजी. त्याच्यानंतर मी एकालाही एकही रुपयाचा डेटा विकला नाही, डेटा विकणार नाही. नंतर तुम्ही भारतातल्या कुठल्याही प्रोडक्टचं नाव घ्या, मी त्याच्यावर काम केलंय किंवा त्याच्याबरोबर काम करतोय. ऑर्गनायझेशनच्या 3 प्रिन्सिपल बनवल्या. एक, आम्ही कोणतंही प्रोडक्ट विकणार नाही, कारण आमची संस्था ही रिलेशनशिप मॅनेजमेंट संस्था आहे. आम्ही लिकर अँड टोबॅको बेस्ड प्रोडक्ट नेणार नाही. दॅट डझंट मीन मी साधू संत आहे, अजिबात नाही. आणि 3, हे कॉन्ट्रोवर्शियल असेल, मी शासनाबरोबर काम केलं नाही, न करण्याचा प्रयत्न करणार आहे. आतापर्यंत एकही शासनाचं काम केलं नाही. भारतातले सगळे उत्कृष्ट पॉलिटिशियन, सगळे उत्कृष्ट इंटलेक्च्युअल्स, यू नेम एनी बिग पर्सन ऑफ द कंट्री, हे आमच्या संपर्कात आहेत. कारण मी स्वतः 5,800 गावं बघितल्यामुळे कोणाबरोबर पण समोर बसून आज ग्रामीण भागामध्ये काय चाललंय हे अतिशय उत्कृष्ट पद्धतीने सांगू शकतो. वा. स्वतः 5,800 गावं बघितली. म्हणजे आता एक 2-3 इम्प्रेस करायला तुम्हाला स्टोरी सांगतोच. सांगू का नाही. अगदी हे हा शांतपणा करतोय तर काहीतरी सांग ना भाऊ. सांग. इथं कोण उत्तर प्रदेशमधलं बसलेलं आहे का? हात वरती करा. नाही ना, जाऊ दे काय घाबरायचं काय. आहे हो. उत्तर प्रदेशमध्ये गावं किती येतो? मारा लगेच हात खाली. सर प्रॉब्लेम काय माहिती का आपल्या देशामध्ये, ते मुलांना जर विचारलं की आपल्या महाराष्ट्रात गावं किती, हे किती, ते नाही, पण बिल गेटच्या आईच्या आईचं नाव सुद्धा माहिती असलं का? हे इशू. व्हाय उत्तर प्रदेश. आपल्या भारतामध्ये कुठलाही तरुण जर आता मला म्हणाला की मला काम करायला किंवा व्यवसाय करायला जागा नाही, तर त्याला तुम्ही ओरडू शकता. इतक्या अपॉर्च्युनिटी तेवढं मी नम्रतेने सांगतो. 1 एक्झाम्पल टेक अँड यूपी. यूपीमध्ये 1,10,000 गाव आहेत, एक राज्य. आणि पुढचं वाक्य आहे का मित्रांनो, आणि स्पेशली ज्याला एंटरप्रेन्योर व्हायचं त्यासाठी फार महत्वाचं आहे. देर आर ओनली 4 कंट्रीज इन द वर्ल्ड, देर आर ओनली 4 कंट्रीज इन द वर्ल्ड आर हॅव्हिंग मोर पॉप्युलेशन दॅन उत्तर प्रदेश. म्हणजे अख्ख्या जगात 4च देश आहेत ज्याची लोकसंख्या उत्तर म्हणजे, आणि ते आपलं एक राज्य. एवढी अपॉर्च्युनिटी, ट्रिमंडस अपॉर्च्युनिटी मित्रांनो. इट इज नॉट मी टॉकिंग अबाउट इट. तुमचे आईबाप गुगलच झालेले जातात, जाऊन बघा तिकडे तुम्हाला दिसेलच ही माहिती. अनदर एक्झाम्पल, हे नॉट रिलेटेड टू बिझनेस, पण आपला देश किती मोठा आहे. तुम्ही सगळ्यांनी छत्तीसगडचं इथं कोण आहे का? छत्तीसगडमध्ये एक जिल्हा आहे, त्याचं नाव आहे बस्तर. व्हेरी फेमस डिस्ट्रिक्ट. ऍक्च्युली इट्स अ हेरिटेज डिस्ट्रिक्ट. पण तुम्हाला सांगतो अजूनही तिथे लोक अगदी विचित्र पद्धतीने राहतात. म्हणजे तुम्हाला जर त्या आतमध्ये इंटेरियर बस्तरमध्ये जायचं असेल, आणि मी जेव्हा गेलो होतो, ते तुम्हाला सांगतात मीठ घेऊन जा, मीठ. आणि त्यांना फक्त मीठ द्या तुम्ही, ते तुम्हाला काही त्रास देणार नाही. तर तो हेरिटेज डिस्ट्रिक्ट आहे. पुढचं वाक्य आहे का, द जिओग्राफी ऑफ अ बस्तर इज इक्वॅलंट टू जपान. म्हणजे अख्खा जपानची जेवढी जिओग्राफी आहे तेवढं एक जिल्हा आहे आपल्या देशामध्ये. त्यामुळे ट्रिमंडस अपॉर्च्युनिटी मित्रांनो. आणि त्या अपॉर्च्युनिटी विषयी जर तुम्ही वेळ दिलं मला आणि विचारला काही प्रश्न, तर त्याच्यावर सांगणार आहे की प्लीज 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 कम आउट ऑफ दिस निगेटिव्हिटी. व्हॉट इज हॅपन्ड इन दिस कंट्री इज की सगळीकडं चोऱ्या चालल्यात, माऱ्या चालल्यात, करप्शन चाललंय आणि काहीच नाही चांगलं चाललं. ह्यातनं तुम्ही तरुणांनी तरी प्लीज बाहेर या.
अहो असं असतं तर सगळा बनाना रिपब्लिक ऑफ आपला कधीच झाला असता नाही. हो असं देश बदलतोय, फार मोठ्या प्रमाणावर बदलतोय. आणि मी तुम्हाला ग्रामीण भागाच्या 5 ते 6 अशा गोष्टी सांगू शकतो की ज्या इतक्या उत्कृष्ट पद्धतीने बदलत आहेत की तुम्ही आश्चर्यचकित व्हाल. आणि त्याच्याकडे बघितल्यावरती तुम्हाला ऊर्जा येण्याची शक्यता आहे, कारण ती ऊर्जा महत्वाची, ती ऊर्जा महत्वाची तुमच्या. तर ती कशी ऊर्जा येईल, तर मी 5 गोष्टी सांगू का तुमच्या परवानगीने. प्लीज. पहिला चेंज येतो या देशामध्ये ग्रामीण भागामध्ये म्हणजे एज्युकेशन, एज्युकेशन, एज्युकेशन. मित्रांनो तुम्हाला सांगतो, वी आर द लार्जेस्ट एलिमेंटरी एज्युकेशन सिस्टीम इन द वर्ल्ड. किती लोकांना माहिती आहे? किती लोक बोलतो आपण त्याच्याविषयी? नाही बोलत. 15 कोटी विद्यार्थी प्राथमिक शाळेमध्ये या देशामध्ये शिकतात. त्यातल्या 10 कोटी 50 लाख जणांना मिड डे मील मिळतं. कोणीतरी कष्ट घेऊन ते गरम आणि कंपॅरेटिव्हली न्यूट्रिशनच्या व्हॅल्यूचा विचार करून त्या विद्यार्थ्यांना देतात. स्टोरी काय, एक दिवस एका खाण्यामध्ये आळी आली आणि मग 2-4-10 दिवस त्याच्यावरच गोंधळ. तुम्ही सगळ्यांनी तुमच्या घरामध्ये मटरची भाजी आतापर्यंत खाल्ली असेल, आतापर्यंत मागच्या 25-30 वर्षाच्या आयुष्यात 4-5 आळे आले असतील. हो, आवाज काढला का कधी आपण? नाही. पण ही निगेटिव्हिटी जी आपल्यात भरली गेलेली आहे त्यातनं आपल्याला बाहेर यायला लागणार. 15 कोटी, 15 कोटी. इश्यू कुठे माहिती आहे का? ऍक्च्युली ते डिस्कस केलं पाहिजे सर. त्यातले 7.5 कोटी माध्यमिक शाळेत जातात आणि 15% जे तुम्ही बसलाय ब्लेस्ड आहात की ते त्यांना हे एज्युकेशन मिळते. भारतामध्ये 10 ते 12 वर्षापूर्वी तुम्हाला जर प्राथमिक शाळेत जायचं असेल तर 8 किलोमीटर चालायला लागायचं. टुडे प्रायमरी एज्युकेशन इन दिस कंट्री इज इन 1.5 किलोमीटर रेडियस. सेकंडरी एज्युकेशन इज इन 3 किलोमीटर रेडियस. इजंट इट अ फॅन्टॅस्टिक चेंज? इट इज. अजून एक एक्झाम्पल देतो, त्याच्यावर जरा जास्त टाळ्या वाजवा, मुली बऱ्याच आहेत. कधीतरी एकदा रस्त्यावर भाजी विकणारी बाई असती, एक अगदी साधी असती, एखादी दगड फोडणारी बाई असती. तिच्या शेजारी जावा, शांत बसा 1 मिनिटं, जरा तिच्यावर रॅपो क्रिएट करा आणि तिला विचारा. ती शिकलेली नसती, तिकडे एक शेंबडं पोरगं पडलेलं असतं, इकडे एक पडलेलं असतं, पण बिचारी हिरोला जेवायला घालायला नवऱ्याला काम करत असते ना तिकडं. तिला विचारा एकदा की तुला आयुष्यात काय करायचं. आणि मित्रांनो तुम्हाला ऑथॉरिटीली सांगतो, 100 पैकी 100 जणी त्या सांगतील मी माझ्या मुलीला किंवा मुलाला शिकवणार. इजंट इट अ फॅन्टॅस्टिक चेंज इन दिस कंट्री? इट इज. इट इज अ फॅन्टॅस्टिक चेंज इन दिस कंट्री. कारण काय आहे, नुसतं रडगाणं रडगाणं रडगाणं. किती दिवस करायचं आपण रडगाणं? किती दिवस करायचं रडगाणं? सेकंड चेंज, कम्युनिकेशन. कम्युनिकेशन इज रिचिंग टू प्रॅक्टिकली एव्हरी इंडियन. दूरदर्शन इज रिचिंग टू 92% पॉप्युलेशन ऑफ इंडिया. Satellite TV is reaching to 45 to 55% population of India. And the biggest revolution which is happening in this country is DTH, direct to home. There is an installation of more than 5 lakh DTH every month in this country. म्हणजे ती 5 लाख घरं जगाला जोडली जात आहेत. तुम्ही थांबूच शकत नाही. सो द कंझ्युमरिझम, सो द बिझनेस. एज्युकेशन इज ऑल्सो अ कंझ्युमरिझम. कारण जसं समजायला लागतं तसं हे खरं, हे घ्यायचंय, ते घ्यायचंय, हे पाहिजे, ते पाहिजे. आणि त्याच्यामुळे इतका फरक आलेला आहे की त्याचं एक लायटर साईड सांगतो आता मी, कारण फार सिरियस बोललो मी 3-4 मिनिटं. मी मध्य प्रदेशमध्येच फिरत होतो. मोरेना नावाचा एक जिल्हा आहे आणि मोरेना इज फेमस फॉर चंबळचं खोरं. म्हणजे जर तुम्ही 60, 70 आणि 80चे पिक्चर बघितले असतील तर त्यात एकदा तरी ते चंबळ खोरे आणि त्याचं म्हणजे एक आई वडील ट्रेनमधनं निघालेले, 2 मुलं आहेत, तर ट्रेनचा ऍक्सिडेंट होतो, एक डाकू होतो आणि एक इन्स्पेक्टर होतो. मोर ऑर लेस स्टोरी अशा असायच्या. किंवा एका जत्रेमध्ये आई वडील येतात, एक मुलगा येतो, एक मुलगी, ती मेरीगो राऊंडमध्ये बसतात, एकमेकाकडे बघतात, लगेच नाटक चालू की तेवढ्यात जोरात वारं येतं, डाकू येतात आणि एकाला कोणतरी घेऊन जातं. म्हणजे मला सांगायचं की ती स्टोरी. त्या मोरेनामध्ये एका घरात मी गेलो होतो, आजोबांशी बाहेर बोलत होतो आणि आम्हाला सो कॉल्ड रिसर्चवाल्यांना असं वाटतं की आम्हाला लय कळतं. या जगातल्या लोकांना काय कळतच नाही, आम्हालाच कळतं सगळं. मग तुम्हाला काय, तुमचं हे काय ते करत, असं सगळं करत तेवढ्यात मला आवाज आला, आतमध्ये टीव्ही चालू होता आणि एक 13-14 वर्षाचा विद्यार्थी
फॅशन टीव्ही बघत होता. बर. फॅशन टीव्ही बघत होता. मग त्याला म्हणलं, आजोबाला म्हणलं चला. गेलो आतमध्ये. आपल्याकडे आई वडील काका मामा नाना कोण जे असेल असं एल्डरली भेटलं की पहिला पारावलीचा शब्द असं काय करत दिसला की ते थांबव आणि अभ्यास कर. तसं तो दादू म्हणतात तिथे आजोबांना. दादू त्या मुलाला बोलायला गेला. तेवढ्यात ते 13-14 वर्षाचं पोरग आजोबाला म्हणते, आजोबा या पोरींनी एवढे कमी कपडे का घातलेत? आजोबाचे पण केस उन्हाळी पांढरे नव्हते झाले, ते गरीब आहेत म्हणून कमी कपडे घातलेले आहेत म्हणला त्यांनी. हे कॉन्व्हर्सेशन करून आम्ही बाहेर आलो. पण मला गॅरंटी होतं की ते पोरग ते टीव्ही थांबवणार नाही. ताई लोक चालल्यावरती कसं थांबणार हो त्या रॅम्पवरती? 5 मिनिटांनी जेव्हा मी आतमध्ये गेलो, दादू जोरात काहीतरी ओरडून विचारणार, मैंने बोला था ना आपको कि इसको बंद करो. ते 13-14 वर्षाचं पोरग म्हणतंय, दादू इससे भी गरीब कब आने वाला है इसका इंतजार कर रहा हूं. सो डोंट थिंक दैट कि यू अंडरस्टँड एव्हरीथिंग ऑफ लाईफ अँड दे डोंट अंडरस्टँड. ह्यामुळे इथे बसून रुरल विषयीचं परसेप्शन जे चुकीचं आपण करतो त्यातनं बाहेर यायला लागणार आहे आणि जे निगेटिव्हिटी जे आपण म्हणतो त्यातनं बाहेर यायला लागणार आहे. तिसरं एक्झाम्पल देतो. कंझ्युमरिझम. आज ग्रामीण भागामध्ये 65 लाख दुकान आहेत. किती? 65 लाख शॉप्स. आणि या 65 लाख दुकानात तुम्ही कुठेही जा, तुम्हाला 5 प्रोडक्ट मिळतील. पार्लेजी, टाटा टी, लाईफ बॉय, पॅराशूट हे मिळणारच. कोलगेट हे मिळणारच तुम्हाला. याचं कारण काय? की देर इज अ पुल टू दिस प्रोडक्ट. याचं कारण काय झालं? कुठेतरी थोडेसे पैसे त्या शेतकऱ्याच्या खिशामध्ये जायला सुरुवात झाली. इन्स्पिरेशन मध्ये आता फरक नाही या देशामध्ये. हे मित्रांनो लक्षात ठेवा. समजा एक शहरातली मुलगी 1 ते 300 रुपयाचं लॉरेलचं डबडं विकत घेते लाल कलरचं. हर काउंटर पार्ट इन अ विलेज बाईज अ शॅम्पू कॉस्टिंग 3 रुपीज. लॉरेलचाच. इन्स्पिरेशन मध्ये फरक आहे का हो मित्रांनो? नाही. हे जरा शहरात राहतात म्हणून 300 रुपयाचं डबडं ती हेच घेते, कारण तिलाही छान केस दिसले पाहिजेत. असं काय होणार नाही ना की हे 300 रुपये इन्व्हेस्ट करतात आणि त्यांनी तिचे केस धुतात म्हणून हवेत जास्त हिजे उडतील आणि ती 3 रुपये करतील म्हणून तिचे जास्त उडणार नाही. असलं काय राहिलेलं नाही. आता बदलला आपला देश, पूर्णपणे बदललेला आहे. सो प्रत्येक गावामध्ये हे कंझ्युमरिझम गेलेलं आहे आणि त्याला पण आता व्हॅल्यू फॉर मनी पाहिजे. चौथा चेंज येतोय गव्हर्नमेंट स्पेंडिंग. गव्हर्नमेंट इज स्पेंडिंग ह्यूज अमाऊंट ऑफ मनी. म्हणजे तुम्ही जर 12-15 वर्षापूर्वीचा विचार घेतला असेल तर भारतातल्या 4 लाख गावातच ऑल सीझन रोड होता. पण आज भारतातल्या 5.5 लाख गावामध्ये ऑल सीझन रोड आहे. आपण दरवेळेला एक परावलीचं म्हणतो की गव्हर्नमेंटमध्ये सगळ्यात चोऱ्या होतात. मी कुठल्याही गव्हर्नमेंटच्या बॉडीवरती नाही, मी कुठल्याही पक्षाचा नाही, म्हणूनच वेगळ्या कलरचाच एकदम शर्ट घालून आलो. तर आपण आता समजा एक एक्झाम्पल घेऊ. राजीव गांधी आवास योजना. काय नाही हो, ते पैसे घेतात चोरतात आणि ते काय होत नाही त्याने. मित्रांनो एक लक्षात घ्या, एक व्यक्ती जेव्हा घर बांधतं त्यावेळेला फक्त त्याला उपयोग होत नाही, अख्ख्या इंडस्ट्रीला अख्ख्या देशाला त्याचा उपयोग होतो. कसं ते ऐका. तो जेव्हा घर बांधायला निघतो त्याला लोखंड लागतं, त्याला सिमेंट लागतं, त्याला विटा लागतात, त्याला कार्पेंटर लागतो, त्याला मेसन लागतो. हा बिझनेस आहे सगळा. आपण अशा डोळ्यातनं त्यात बघतच नाही. आपण फक्त एकच 1 पॉईंट प्रोग्राम घेतो. काय नाही, सगळं भिकारपणा इकडचं. असं नाही हो मित्रांनो. हा ज्या सगळ्या इंडस्ट्री फोफावत आहेत, त्या मोठ्या होत आहेत, याची कारणं आपल्या देशातला प्रत्येक व्यक्ती हा मोठा कंझ्युमर होतोय म्हणून जगाचं लक्ष आपल्याकडे लागलेलं आहे. वी हॅव जस्ट 3% लँड ऑफ द वर्ल्ड, 6% water of the world, but 17% population of the world. And out of that 17%, 65% stays in rural India. So सगळ्यांचे डोळे तिकडे तुडुंबायच्यात लागले. त्यामुळे ह्यातनं बाहेर या. हा तुमच्यासाठी व्यवसायाच्या दृष्टीने, काम करण्याच्या दृष्टीने फार पॉझिटिव्ह गोष्टी चाललेल्या आहेत. आणि 5वा चेंज इज पंचायत राज. पंचायत राजमुळे आज डिसेंट्रलायझेशन ऑफ पॉवर झालेलं आहे. काही नाही म्हणलं तरी आता आपण इकडे चर्चा काय करतो, नाही हो त्या महिला निवडून येतात त्या काय करत नाही, त्याचा आई बाप कोणीतरी वडील चालवतं, ते काहीच करत नाही. हो कळते आम्हाला.
हे मला माहिती आहे, सगळ्यांना माहिती आहे, काय त्याच्यात एवढं विशेष. सांगा, तुमच्यापैकी किती जणांनी 20 वर्षापूर्वी जाऊन एक ग्रामपंचायत कार्यालय बघितलं होतं? कळकट्ट मळकट्ट घाणेरडा अड्डा असं मी वर्णन करीन त्यावेळेच्या ग्रामपंचायतीचं. आज तुम्ही भारतातल्या कुठल्याही ग्रामपंचायतीमध्ये जा, इट इज कंपॅरेटिव्हली नीट अँड क्लीन, ऑल थँक्स टू वुमन काउन्सिल मेंबर इन एव्हरी ग्रामपंचायत. टाळ्या हो. आणि तुम्हाला माहिती आहे 8.5 लाख महिला आज पूर्ण भारतामध्ये वुमन काउन्सिल मेंबर आहेत. आणि बाय रोटेशन सी बिकम्स अ सरपंच ऑफ अ विलेज. आणि हा देश जर स्वच्छ करायचा असेल, मी परवा मला नशिबाने इंडियन सायन्स काँग्रेसमध्ये मुंबईत बोलायला मिळालं. त्यावेळेला नरेंद्र मोदीजी बोलले, माशेलकर बोलले आणि मलाही रुरलवरती बोला. मी त्यांना सांगण्याचा प्रयत्न केला, जर ग्रामीण भारत आणि भारत हा जर तुम्हाला स्वच्छ करायचा असेल तर आम्ही हिरो लोक काय करणार नाहीये. हे संपूर्ण काम तुम्ही महिलांच्या हातात द्या. बघा पुढच्या 5 वर्षात भारत नाही बदलला तर. हे पॉसिबल आहे, हे पॉसिबल आहे. बिकॉज सॅनिटेशन इज इनबिल्ट. सॅनिटेशन इज इनबिल्ट. करेक्ट. असं डोक्यात घेतलं की आता इथून पुढे मी माझ्या आयुष्याचे, मी रिटायरमेंट 2001ला घेतली आणि त्यामध्ये असं ठरवलं की इथून पुढे मी माझ्या आयुष्याचे 40% टाईम हा फक्त व्यवसायासाठी देणार, 40% टाईम हा सोशल कामासाठी देणार आणि 20% टाईम हे टीचिंगसाठी देणार. आणि हे मी मागचे 15 वर्षे इफेक्टिव्हली पाळलं. तर त्या 40%मध्ये काय केलं ते थोडक्यात सांगतो, तुम्ही विचारलं म्हणून. अगदी. 2001ला माझं पोट भरल्यानंतर, नीट वाक्य आहे का, कुठलंही फालतुगिरी मला आवडत नाही हो मी समाजासाठी काहीतरी जड करायला निघालोय, खोटं. अहो जेवायला नसेल पोटात तर काय शानपणा करणारेस तू पुढे यार, काहीतरी काय खोटं सगळं. ते पूर्णपणे मला घर, ते फॉरेनच्या ट्रिपा बिपा, गाडी, हे सगळं झाल्यानंतर मग 2001ला मला वाटायला लागलं की नाही आपण आता मागवळून बघितलं पाहिजे. आणि 2001 मध्ये मी एक संकल्पना लॉन्च केली. त्या संकल्पनेला नाव दिलं अनिवासी गाववासी चळवळ, नॉन रेसिडेंट विलेजर मुवमेंट. Practically every Indian is NRV. Either from father side or a mother side, you have a root somewhere or the other. Do something for that village and India will be changed India. आणि मग परत आलो आणि गॅनचा उपयोग नाही हो आता देशात. आता ऍक्शन वाल्यांना तुम्ही टाळ्या वाजवा असं माझं मत आहे. इथून पुढे गॅनचा काय उपयोग नाही देशात. ज्ञानी फार झालेत आता. आणि मग त्यावेळेला 2000 साल आपण असं सेलिब्रेट केलं होतं की जसं काय इथून पुढे आपण आता कम्प्युटरच खाणार, पिणार, झोपणार, सगळं कम्प्युटर करणार. ऑल थँक्स टू बिल क्लिंटन, बिल क्लेट्स, शरद पवार, प्रमोद महाजन यांनी सगळ्यांनी त्यावेळेचे सगळे लेख वाचा. फक्त तेवढंच येत होतं सगळ्या पेपरला. तर मग म्हणलं माझ्या मुलीला तिच्या टेबलावरती संगणक मिळतो आणि तिच्या काउंटर पार्टला शाळेमध्ये फळ्यावरती कम्प्युटर शिकवतात. दिस इज मॉनिटर अँड दिस इज सीपीओ. शेम ऑन ऑल ऑफ अस. आणि त्याला उत्तर असं दिलं मी, डोंट थ्रो युअर ओल्ड कम्प्युटर, गिव्ह इट टू अस, वी विल इन्स्टॉल दॅट कम्प्युटर इन अ स्कूल वेअर देर आर 200 स्टुडंट्स, मिनिमम 1 टीचर अँड मिनिमम 1 10x10 ची रूम. आणि चॅरिटी स्टार्ट्स ॲट होम. मी म्हटलं तसं पोट भरलेलं होतं माझं. रिक्वायर्ड लाईन 3 येते, मग 5 घरं काय 1 घर, 5 गाड्या काय 1 गाडी, डिपेंड करतं. आणि पहिला संगणक मी मांढरदेवला लावला. मांढरदेव जवळजवळ सगळ्यांना माहिती आहे. मांढरदेवला दरवर्षी 1.5 कोटी रुपयाची बकरी कापतात, प्यायला पाणी नाही. आणि मग तिथं पहिला संगणक लावला आणि त्या भागात 4 लावले. आणि मग मीडियाकडे गेलो आणि बिलीव्ह मी, मीडियाने एवढं उचलून धरलं याला, ही संकल्पनेला. ते 2001 ते 2009 ह्या 9 वर्षाच्या कालावधीमध्ये प्रदीप लोखंडे सारखा एक छोटासा सोशल एंटरप्रेनर was instrumental to install 28,000 computers in 20,000 schools. Wow. Done. Lagli. But the success story of this is not installing computer. The success story of this is त्यातल्या 70% शाळांनी नवीन संगणक विकत घेतला. कारण त्या गॅजेटला जेव्हा त्यांनी हात लावलं त्या विद्यार्थ्यांना इम्पॉर्टन्स कळाला त्याचा. मग 5-5, 10-10 रुपये गोळा करून, सवरच्या मोठ्या लोकांच्या मागं लागून, आमदारांच्या मागं लागून, खासदारांच्या मागं लागून उत्कृष्ट पद्धतीने हे झालं. सो एखादी गोष्ट ठरवली, त्याचं उत्कृष्ट जर प्लॅनिंग असेल तर ते तुम्हाला तडीस नेता येतं. आणि ह्या देशामध्ये देणाऱ्याच्या आत हजार आहेत, आमच्या घेणाऱ्याचीच झोळी फाटलेली आहे. क्या बात आहे. खरं आहे. तुम्ही ज्या तन्मयतेनं आणि आत्मीयतेनं हे सगळं करत आलेले आहात गेली अनेक वर्ष, मला सांगा, समोर आमचा जो तरुण सगळा विद्यार्थी मित्रमैत्रिणी आमचे बसले आहेत,
तुमची स्टोरी ही प्रेरणा देणारीच आहे, काही प्रश्नच नाही. Thank आणि you. ते आम्ही ऐकतोय सुद्धा. थँक्यू. प्रत्येकाला असं वाटत असेल की मलाही प्रदीप लोखंडे व्हायचंय. होणारच आहेत. मग आता येणाऱ्या काळामध्ये आजच्या तरुणांना, मग ते शहरातले असतील, निम शहरातले असतील, ग्रामीण भागातले असतील, त्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध आहेत असं तुम्ही म्हणता? आणि त्या कशा Tremendous. आहेत? त्यांनी Tremendous. कसं त्याच्याकडे approach मला करावं? मी आता वेगळ्या पद्धतीने पुटअप करतो. एक तर पहिलं इथून पुढचा काय जमाना येणार आहे तो छोटासा सांगण्याचा प्रयत्न करतो. इथून पुढचा जमाना हा फक्त स्पेशलाइज्ड आणि स्पेशलाइज्ड असणार आहे. म्हणजे मी तुम्हाला सांगतो 2030 मध्ये कोणीतरी असं सांगेल की ह्या हाताच्या, ह्या अंगठ्याच्या, ह्या नकाचाच मी फक्त डॉक्टर आहे, बाकी काही करत नाही. टेक माय वर्ड. त्यामुळे आत्तापासूनच तयारी करा. आमच्या वेळेला किंवा इथे जे काही बाकी बुजुर्ग मंडळी बसलेली त्यांच्या वेळेला 3च ऑप्शन होते. हुशार असेल तर सायन्सला जाईल, त्याच्यापेक्षा ड असेल तर कॉमर्सला जाईल, आणि त्याच्यापेक्षा ड असेल तर आर्ट्सला जाईल. आज तुम्हाला 5,000 ऑप्शन्स आहेत. प्लस आपल्या देशाची एक विवंचना आहे, मला माहिती आहे. आणि ती विवंचना आहे की काही ठराविक प्रोफेशनल्सला सोडून आपण दुसऱ्या कुठल्याही प्रोफेशनलला डिग्निटी देत नाही. वी आर सो होपलेस ऑन दॅट. डॉक्टर, वकील, इंजिनियर, चार्टर्ड अकाउंटंट, ह्याच्या पलीकडे आपण उडीच घेत नाही. तुम्ही युरोपमध्ये जा, तुम्ही अमेरिकेत जा, तुम्ही कुठल्याही ईस्टर्न कंट्रीमध्ये जा, त्यांना इक्वली रिस्पेक्ट असतो. म्हणजे मी युरोपमध्ये जेव्हा फिरतो तेव्हा माझ्या गाडीचा ड्रायव्हर मी जी वाईन पितो त्याच्यापेक्षा बेस्ट वाईन पितो. त्याच टेबलावर बसलेला असतो तिकडे पलीकडच्या. त्याला सगळं कळत असतं, त्याला तेवढी डिग्निटी आहे. आपल्या देशात काय झालं सांगतो तुम्हाला मी. हे मी का सांगतोय, तुमच्या व्यवसाय निवडण्याला ते आड येऊन देऊ नका म्हणून सांगतोय. पण येणार इथून पुढे आता. सो डिग्निटीचा विषय आल्यावरती बघा, म्हणजे मी सुद्धा हिपोक्रॅट आहे. मी जरी इथनं भाषणबाजी करत असलो ना, मी कसा हिपोक्रॅट आहे तुम्हाला सांगतो. माझ्या मुलीचं आता मध्ये लग्न झालं. तिन्ही जणी मला सांगितलं असतं ना, पप्पा मी एका चार्टर्ड अकाउंटवर किंवा इंजिनियरवर लग्न करतोय, तर अख्खं कॉलर टाईट करून मी अख्ख्या भारतभर सांगत फिरलो असतो, आमच्या पोरी आता इंजिनियरवर लग्न करते बरं का, एका चार्टर्ड अकाउंटवर करते. पण तेच येऊन जर मला तिने सांगितलं असतं, पप्पा आय एम गोइंग टू मॅरी अ मेसन, एका गावंड्यावर लग्न करते मी काय केलं असतो? खोटारडा आहे मी सुद्धा. हे येडी झाली का, गावंड्यावर कधी लग्न करतात? तुला माहिती आहे का आपलं काय स्टेटस आहे ते? जरी तिने मला सांगितलं असतं, पप्पा इज अर्निंग ₹1,00,000 आणि तो चार्टर्ड अकाउंटवर 70 कमवते, कोण चार्टर्ड अकाउंट असेल तर माफी बरं का, तरी मी नाही म्हणणार. तर त्यातनं तुम्हाला पहिल्यांदा आता बाहेर यावं लागणार आहे. हा एक मायाजाळ आपल्या देशामध्ये करून टाकलेला आहे की फक्त हे केलं म्हणजे बेस्ट. ह्यातनं तुम्हाला बाहेर यायला लागणार आहे मित्र. प्लस अपॉर्च्युनिटीज जी आहे तसं चॅलेंजेस पण वाढलेले आहेत आता. बरोबर. कारण आता ग्लोबल विलेज झालेला आहे. आता तुम्हाला म्हणता येणार नाही नायजेरियाचा नारळ साताऱ्यात मिळतो हे, पण ती अपॉर्च्युनिटी पण आहे तुम्हाला, कारण ती तुम्ही शेवटपर्यंत नेऊ शकता. तर माझी 5 वाक्यात ती सांगतो आणि मग वेळ पुरला तर आपण पुढचं घेऊया. नक्की. ही 5 वाक्य जरी तुम्ही लक्षात ठेवली ना, तरी माझ्या मते तुम्हाला जे काय करायचं त्याला आधार मिळेल असं मला वाटतं. पहिलं वाक्य आहे त्यातलं, बाय 2017 एंड, बाय 2017 एंड practically every Indian will have an Android phone. So the different India. जो काही व्यवसाय कराल त्याच्याशी निगडीत करावाच लागेल तुम्हाला. 2017. I'm talking about Android phone. By 2020, the entire India will be literate. That doesn't mean he and she will speak in English or he and she will write an essay. But he and she will understand what is good and bad. So the different India. Different consumer across. Girls are studying and they are going to change this country in a big way. आणि हे वाक्य सर्वांसाठी महत्वाचं. Irrespective of caste and religion, listen very carefully. Irrespective of caste and religion, the entire youth of this country is inspired. हे खरं आहे का नाही? Inspired. पण त्यात मला 2 गोष्टी सांगायला आवडतील. कोणी इथं मारवाडी बरेच असतीलच. काल सांगा मारवाडी का सक्सेसफुल आहेत? कोण सांगेल का उभं राहू? मी सांगतो. जिथे जात नाही बैलगाडी तिथे जातो मारवाडी. टाळ्या टाळ्या त्यांच्यासाठी कृपा करून. नाहीतर काय माहितीये का,
आय आमचं पोरगाची बदली इंदोरला झाली, आता तो कसा जाणार इंदोरला, त्याला जेवायला मिळणार का, पोरग सुकल माझं, मरू देत ना तिच्या. अहो जरा जाऊ देत बाहेर, नाही त्याशिवाय काय होणार, काय होणार नाही. सो मायग्रेशन पण करावं लागेल, हा मला त्यातनं मेसेज द्यायचा आहे तुम्हाला. तिसरं, कृपा करून भयंकर काहीतरी मोठं एम ठेवू नका. आय एम अगेन्स्ट दॅट. काय झालंय माहितीये का हो देशामध्ये, प्रत्येक घरामध्ये प्रत्येक आई बापाला असं वाटायला लागलंय माझं पोरग मास्टर ब्लास्टर, गान कोकिळा किंवा शेनशा, याच्या खाली काय नाही. नाही हो शक्य, नाही शक्य. त्यामुळे मला तुम्हाला विनंती आहे, एक अचिवेबल रोल मॉडेल निवडा. अचिवेबल, काका मामा नाना चाचा कोणी पण असेल, मित्र आई वडील भाऊ कोणी पण अचिवेबल. कारण तुम्हाला फ्रस्ट्रेशन लवकर येतं. सो अचिवेबल जर रोल मॉडेल असेल तर तो तुम्ही निश्चित अचीव्ह करणार. आणि मग देन थिंक ऑफ बिग. म्हणजे माय सेंटेन्स टू यू इज थिंक बिग बट ऍक्ट स्मॉल. काय हवेतल्या गोष्टी नाही हो, जमत नाही. रियालिटी फार वेगळी आहे. बट हॅव्हिंग सेड दॅट, अपॉर्च्युनिटी किती ते एकदा परत लाईटर साईडनी सांगतो. कॅन एनीबडी टेल मी द पॉप्युलेशन ऑफ ऑस्ट्रेलिया 1,70,00,000 आहे ऑस्ट्रेलियाचं. पण आपल्या सगळ्यांना माहिती त्यांचे कॅप्टन कोण, कोणी बॅटिंग चांगलं करतं, बॉलिंग कोण चांगलं टाकतं, कोण मेलं तिकडं बॉल लागून, आणि ते आपल्याला त्याच्यापेक्षा ही माहिती ठेवायला पाहिजे. 1,70,00,000 फक्त लोकसंख्या, आणि अपॉर्च्युनिटी आपल्या देशामध्ये किती बघा. दरवर्षी आपल्या भारतामध्ये 1,70,00,000 मुलं जन्म घेतात. म्हणजे दरवर्षी आपण एक ऑस्ट्रेलिया क्रिएट करतो. सो अपॉर्च्युनिटीचं कोणी मला सांगायचंच नाही. इथं ट्रिमंडस अपॉर्च्युनिटी या देशामध्ये. सो मित्रांनो, गिव्ह द वर्ल्ड द बेस्ट यू हॅव अँड द व्हेरी बेस्ट विल कम बॅक टू यू. 100% सांगतो तुम्हाला, व्हेरी बेस्ट विल कम बॅक टू यू. व्हेरी बेस्ट विल कम बॅक टू. एक जरा लोक उठून जायला लागले, तेवढ्या अगोदर मला 2 किस्से सांगायचे. अगदी अगदी. नाही जात नाहीये कोणी. हा म्हणजे जाऊ नका, जरा विनंती, इन्सल्टिंग वाटतं. नाही नाही जात. ते कदाचित ते पत्र जमा करायला गेलेत. पण लिहू नका पण लगेच पत्र, पण सगळं समजल्याशिवाय. तर मी 2009 मध्ये, मला कोणी विचारलं नाही म्हणून सांगतो, 2009 आणि 10ला मी एक कम्प्युटर द्यायचं बंद केलं. कारण गावातलं शेंबडं वर्ग पण विचारायला लागलं, वेअर इज माऊस अँड वेअर इज कलर मॉनिटर. तेव्हा जे दान असतं त्यात पण दानच पाहिजेत, त्याची युटिलिटी समोरच्याला पाहिजेत. आणि मी नवीन गोष्ट लॉन्च केली, त्याला नाव दिलं ज्ञानकी वाचनालय. आणि ह्या देशामध्ये रॅपर सेल्स 50% अँड इनग्रेडियंट 50%. त्यामुळे ब्रँडिंग शिका, स्वतःचं ब्रँडिंग करा. ब्रँडिंग शिवाय काही नाहीये जगात, ऍक्सेप्ट द फॅक्ट. त्याचा बँड वाजवा जोरात. नाही नाही काय करायचंय ते कोपऱ्यात अंधारात, नाही नाही तसलं काही नाही. मग तिकडेच थांबायचं, शिवाय द्यायचे नाहीत लोकांना. ब्रँड करा स्वतःचा, त्याचा बँड वाजवा. पण तुम्ही बँड वाजवला तर तुम्हाला त्याचं डिलिव्हरी पण करायला लागेल ना. उलट तो ऍडव्हान्टेज होतो, त्याचा ऍडव्हान्टेज होतो. खरंय. तर मी काय केलं, तर प्रत्येक गोष्टीचं ब्रँडिंग करतो. नॉन रेसिडेंट विलेजर मुवमेंट, लय जगभर लगेच. पहिलं आर्टिकल छापून आलं न्यूयॉर्क टाइम्सला. आणि तुमच्याच कोल्हापूरमधले थोरात साहेब आता बोलून गेले, नाही इथं बोलून गेले ना मला वाटतं. थोरात साहेबांच्या मिसेसचा मला पहाटे पहाटे फोन आला, उषा थोरातांचा. त्यावेळेला त्या डेप्युटी गव्हर्नर होत्या रिझर्व्ह बँकेच्या. आणि त्यांनी सांगितलं, प्रदीप कॉंग्रॅच्युलेशन्स. मला काहीच कळेना. म्हणले न्यूयॉर्क टाइम मध्ये तुझी न्यूज आलेली आहे, आणि न्यूयॉर्क टाइमने लिहिलंय की हा जो शब्द आहे तो इतका इंटरेस्टिंग आहे, नॉन रेसिडेंट विलेजर मुवमेंट, आणि त्याच्यामध्ये तू कम्प्युटर देतोयस. आणि मग त्यांनी मला भरपूर प्रमोट केलं. त्यामुळे जगात असे तुमच्याकडे लक्ष देणारे लाखो लोक असतात. काम करत राहू आपण, काम करत राहू. तर मग मी ते कम्प्युटर द्यायचं बंद केलं. कारण माझा असा समज आहे की मी शेतकऱ्याला बदलू शकत नाही, मी इव्हन तुम्हाला पण बदलू शकत नाही, कारण तुम्ही तुमचे कॉल घेतलेले आहेत. मला जर हा भारत बदलायचा आहे आणि त्या बदलण्याचा मला एक छोटासा कण व्हायचा आहे, तर मी ग्रामीण भागातल्या माध्यमिक शाळेतल्या मुलाच्या मानसिकतेत फरक आणू शकतो का? म्हणून मी सगळं काम माध्यमिक शाळेतल्या मुलांमध्ये करतो. आणि दे आर द बिगेस्ट ओपिनियन लीडर ऑफ दिस कंट्री. आणि म्हणून पहिल्यांदा कम्प्युटर दिले. आणि मग मी आणि माझ्या बायकोनी ग्रामीण भागामध्ये फिरून अंडरस्टँड केलं की अरे वाचन बिचन मेले. आज महाराष्ट्र भाषा दिनी म्हणून हे जरा ठोकून सांगतोय मी. आणि मला लक्षात आलं की काही मराठी बिरटी मेलेली नाही, भरपूर लोकांना वाचायचे. श्यामची आई मिळेल का, मी छोट्या गावातलं बोलतोय सगळं. आम्हाला एपीजे अब्दुल कलाम वाचायचे,
आम्हाला सुनीता विल्यम्स वाचायची. आणि मित्रांनो, एक छोटीशी मुलगी आली आणि मला म्हणाली, मला सापावरती पुस्तक वाचायचे. आय वॉज शॉक. म्हटलं, अरे सापावर? तर म्हणलं, आता माझ्याशी काही खुलून बोलणार नाही म्हणून बायकोला सांगितलं, जरा कॉन्फिडन्स मध्ये घे ग तिला, का ही सापावर का पुस्तक वाचायचं म्हणते. तिने विचारल्यानंतर तिने बघा एक छोटंसं उत्तर दिलं, पण माझ्या मते त्या उत्तरात 100 प्रश्न आहेत आणि 100 उत्तर आहेत. तिने उत्तर असं दिलं, माझा आजोबा साप चावून मेला म्हणून मला पुस्तक वाचायचे. फार अर्थ आहे त्या एका वाक्यात, फार अर्थ आहेत मित्रांनो. म्हणजे एक तर त्या वयामध्ये तिला आजोबाचा कन्सर्न आहे, हीच पहिली मोठी गोष्ट. अगदी अगदी. का असं झालं हे समजून घ्यायचंय. पुढं असं होणार नाही, साठी काय केलं पाहिजे. किती 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 छान, फार छान वाटलं. एक तरुणाला मला किल्ल्यावर वाचायचे. हॅपी. परत आलो आम्ही आणि विद्यार्थ्याच्या डोक्यात येणाऱ्या कुठल्याही विषयाचं एक तरी प्राथमिक पुस्तक असेल असा एक संच बनवण्याचा प्रयत्न केला. बर. म्हणजे त्या ड्रामा असेल, म्युझिक असेल, डिझास्टर मॅनेजमेंट असेल, सेक्स असेल, कॉन्स्टिट्यूशन असेल, फोर्स असतील, स्नेक्स असतील, सगळ्या गोष्टी त्यात अग्निपंख पण असेल, त्यात सुनीता विल्यम्स पण असेल, त्यात बटाट्याची चाळ पण असेल, त्यात नापास मुलाची गोष्ट पण असेल, त्यात सुधा मूर्ती पण असतील, त्यात कल्पना चावला पण असेल. सगळ्या त्यात पुस्तकाचा आम्ही एक संच तयार केला, 200 पुस्तकांचा. आणि प्रदीप लोखंडे इंडस्ट्रियलिस्ट नाही, पब्लिक पार्टिसिपेशन. आणि मग मी विचार केला की मला लोक किती पैसे देतील लोखंड्याला, तर 5-5.5 हजार रुपये माझ्याकडे बघून देतील. आपण काय युवराज सिंग नाही हो, 8 कोटी दिले, 10 कोटी दिले. 5,000 रुपये आपल्याला आहे की, तर 5,000 रुपये आपल्याला डेफिनेट देतील. म्हणून मग रिव्हर्स कॅल्क्युलेशन केलं की ही 5-5.5 हजार मध्ये किती पुस्तकं येतील. आणि नशिबाने त्यात ही सगळी 200 पुस्तकं बसली. ह्या 200 पुस्तकाचा डोनर हा कंपल्सरी महिला आहे. ही वाचनालय कंपल्सरीली ग्रामीण भागातल्या फक्त माध्यमिक शाळेत उघडले जातात. त्याच्याबरोबर एक देवघेव रजिस्टर दिलं जातं. आणि ही 200 पुस्तकाची पेटी त्या शाळेला आम्ही पोचवतो. डोनर असतात, डोनर पैसे देतात. नो मनी इन्व्हॉल्वमेंट विथ प्रदीप लोखंडे अँड हिज ऑर्गनायझेशन. डायरेक्ट डिस्ट्रीब्युटरला पैसे जातात 5,555 रुपये. त्यामध्ये 6,400 रुपयाची पुस्तकं मिळतात. ते काय डिस्काउंट जाऊन 200. आणि ती लिस्ट, एक पत्र, देवघेव रजिस्टर आणि सगळी पुस्तकं शाळेला दिली जातात. आपल्या देशामध्ये सगळ्यात पहिला प्रश्न विचारला जातो, मी जे पैसे दिलेत ते शेवटपर्यंत पोहोचलेत का. मग त्याचं उत्तर आम्ही काढलं. हे ती शाळा लेटर पॅडवरती ती सगळ्या लिहिलेल्या पुस्तकांची सूची, त्याची किंमत लिहून आम्हाला 6,400 रुपयाची 200 पुस्तकं मिळाली असं पत्र डोनरला पाठवते. म्हणजे पहिला विषय पूर्ण. त्यानंतर त्यात आम्ही पोस्टकार्ड टाकतो. मुलं पुस्तक वाचल्याचे अभिप्राय पण डोनरला पाठवतात. ह्या वाचनालयाची डोनर जशी महिला आहे तशी ह्या वाचनालयाची मॉनिटर ही मुलगीच आहे, कंपल्सरी. आणि आता जरा ह्याच्यानंतर जोरात टाळ्या वाजवायचं, म्हणजे मी सांगतोय त्या वाया वाक्यानं. मागील 1,075 दिवसात 3,055 शाळेमध्ये वाचनालय उघडली. उघडू बिघडू हे ते काय नाही. बरं वाटलं. म्हणजे आता पुढच्या 1,000 दिवसात अजून 6,000 होतील. ह्या माध्यमातून आम्ही 7,60,000 विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचलोय. पण याची सक्सेस स्टोरी ही आहे, त्यातल्या 94,000 विद्यार्थ्यांनी पुस्तक वाचल्याचे अभिप्राय आम्हाला पाठवलेले आहेत. 94,000. आणि कोणी, मला नम्र विनंती आहे तुम्हाला सर्वांना, कधीतरी येऊन ते तुम्ही पहा. त्यातल्या 2 पत्रात तुम्हाला सांगणार आहे आणि मग थांबण्याचा प्रयत्न करणार. नक्की. पहिलं पत्र 94,000 पैकी 70% पत्र मुलींनी लिहिलीत. ह्या देशाची गडबड आहे बरं का जरा पोरांची, लक्ष ठेवा. ती दोन्ही पत्र मुलींची आहेत. पहिल्या मुलीने पत्र लिहिलंय, मी सुनीता विल्यम्स हे पुस्तक वाचले. मी सुनीता विल्यम्स होणार नाही याची मला पूर्ण कल्पना आहे. आपल्या देशात 99.99% लोकांना हेच कळत नाही. मी सुनीता विल्यम्स पुस्तक वाचले
मी सुनीता विल्यम्स होणार नाही याची मला पूर्ण कल्पना आहे. परंतु मी जरी सुनीता विल्यम्स नाही झाले तरी सुनीता विल्यम्सची जिद्द घेण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणार. थ्रू कृतार्थ आम्ही कृतार्थ झालो. आणि मी लिहायला नाही सांगितलं तिला ते पत्र, कुठल्या तरी एका गावातनं छोट्या मुलाने लिहिलंय. दुसरं पत्र पुण्यामध्ये एक पुणे इंटरनॅशनल सेंटर म्हणून आहे, त्याच्यामध्ये हुज ऑफ द कंट्री मेंबर आहे. त्यांच्यासाठी एक आम्ही आता उपक्रम राबवला. आम्ही एक वयम मासिक आहे त्याच्यासाठी एक उपक्रम राबवला. शुभदा चौकार असं त्यांचं नाव आहे. त्यांनी मला येऊन हे कल्पना दिली. त्यांनी सांगितलं मुलांना लिहितील का पत्र? हो म्हणलं लिहिणार ना. तर त्या म्हणाल्या मुलांना 2-2च वाक्य लिहायला सांगितलं. हो म्हणलं सगळ्यात बेस्ट. टिंब पासून मला सुटका हवी. चिठ्ठी आली का? नाही थांबवणार. नाही त्यासाठी नाही का हो, पत्रांविषयी आणि पोस्ट कार्ड मॅन ऑफ इंडियाशी आपण बोलतोय म्हटल्यावर चिठ्ठाही येणारच आता. तर नाही फार सिरियस आहे म्हणून मी म्हणालो की त्या ह्याला सांगितलं असं की टिंब पासून मला सुटका हवी आणि टिंब ही माझी जबाबदारी आहे. 13,000 मुलांनी पत्र लिहिले. किती? 13,000. कोणी येऊन पाहू शकतं ते. त्यातलं एक पत्र मी तुम्हाला ऐकवणार आहे जे मला इतकं टच केलेलं आहे आणि ज्यांनी कोणी वाचले, भारतातल्या भरपूर लोकांनी वाचले ते पत्र. एका मुलीने लिहिलंय, शिक्षणापासून मला सुटका हवी आणि धाकटा भाऊ ही माझी जबाबदारी आहे. बघा ना, तिने एकच वाक्य लिहिलं. ऐका नाही थांबा, टाळ्यानंतर कृपा करून. आणि तिने तिकडे स्टार केलाय आणि खाली काय लिहिलंय ते ऐका. म्हणजे एज्युकेशन किती छानपैकी पोचलंय. रडगाणं नको. तिने स्टार केलं आणि खाली लिहिलं. नाही का आपण लिहितो ताजा कलम वगैरे काहीतरी नाटकाची. ती लिहितीये, जगातील सर्व शास्त्रज्ञांना माझी नम्र विनंती आहे. जगातील सर्व शास्त्रज्ञांना माझी नम्र विनंती आहे, त्यांनी यानं मंगळावर चंद्रावर सगळीकडे पाठवावी. त्यांनी लसी पण शोधल्यात, पण अजूनही काही मुलं लुळी पांगळी जन्माला येतात. त्याच्यावरती अशी लस शोधावी की एकही मूल लुळं पांगळं जन्माला येणार नाही या जगात. माझा भाऊ लुळा पांगळा असल्यामुळे तो माझी जबाबदारी आहे आणि म्हणून मला शिक्षणापासून सुटका. सो मित्रांनो, ह्याच्यापेक्षा जास्त काय एक्सप्रेस होऊ शकतं माणूस? खरंय. त्यामुळे आम्ही कृतार्थ आहोत असं समजतो आणि ते कोणाच्या तरी माध्यमातून आहोत. भारतभरात जे आम्ही काम करतोय ते एवढंच आहे. हजारो लोक उत्कृष्ट काम करतायत. दे आर द अनसंग हिरोज ऑफ दिस कंट्री. दे आर द बॅकबोन ऑफ दिस कंट्री अँड दे आर रनिंग दिस कंट्री. सो हरून जाऊ नका कृपा करून. हजारो लोक उत्कृष्ट काम करतायत. त्यांच्याकडे पहा, ड्रिव्हन व्हा, सक्सेसफुल व्हा. शेवटचा प्रश्न, हो. आता भविष्याकडे बघताना काय वाटतं किंवा काय संकल्पना आहेत, काय प्लॅन्स आहेत, काय योजना आहेत? एक शेवटचा प्लॅन केलेला आहे, त्याला नाव दिलेलं आहे मी व्हिलेज विकी. हा माझ्याकडे 49,000 गावाचा जो डेटा आहे तो घेण्यासाठी जगभरातली भरपूर मंडळी आली. भरपूर पैशाचं आम्हीच दाखवण्यात आलं. काही वेळेला माझ्या मुली पण थोड्याशा हल्ल्या, कारण त्यांना तर लंडन न्यूयॉर्क पॅरिसच दिसतं ना. त्याच्या खाली आजकाल त्यांची चूक नाही. गोल्डन स्पून वगैरे काय, सिल्वर स्पून काय, प्लॅटिनम स्कूल असली नाटकं. पण प्रिन्सिपल डिसिजन घेतला. माझ्या ह्या सगळ्या सक्सेसमध्ये मी आस्तिक पण नाहीये, मी नास्तिक पण नाहीये, मी वास्तविक आहे. टाळ्या हो, कारण हे फार महत्वाचं वाक्य आहे. मी वास्तविक आहे आणि तुम्ही सगळ्यांनी वास्तविक व्हावं ही माझी इच्छा आहे. बायकोला पाचीदाम दाखवले. म्हणलं तू नमस्कार कर, काय हरकत नाही, आमच्या वतीने तुम्ही करा ना, काय फरक पडायचा. तर कॉल असा घेतला की ही जी माहिती, आणि माझे वडील माझे रोल मॉडेल होते आणि ती मर्सिडीज पण मी त्यांच्यासाठीच घेतली होती. तर ते वारले. तर मी त्यांच्या जडजड शब्द असला तरी ठीक आहे, स्मृती प्रित्यर्थ असा डिसिजन घेतला, ही जी माहिती आहे ही मी सगळ्या जगाला ओपन करून टाकणार फ्री ऑफ कॉस्ट. आणि ते करताना नाही, आता तो पूर्ण करतो विषय, त्याला ब्रँडिंग केलं. त्याला ब्रँडिंग असं केलेलं आहे, विलेज विकी. विकिपीडिया बेस घेतलाय आणि त्यामध्ये जी मी आता माहिती टाकतोय ती म्हणजे संपूर्ण गावाची कुंडली. म्हणजे ती मी इथं सांगू शकत नाही, माझा दम घोटेल इतकी माहिती, कारण 165 फील्ड आहेत त्याच्यामध्ये. बापरे. ते ह्याच्यासाठी करतोय, वी आर कनेक्टिंग 2 डॉट्स. 1 डॉट विच इज इन रूरल इंडिया अँड 1 डॉट अक्रॉस द वर्ल्ड.
अँड विथ द टेक्नॉलॉजी नाव यू कॅन कनेक्ट दिस टू डॉट्स. काय आता अडचणीचा भागच राहिलेला नाहीये. आणि त्याच्यामुळे आम्ही ही जी सगळी माहिती आहे ही त्या विलेज विकीवरती आता टाकायला सुरुवात केलेली आहे. त्यामध्ये आम्ही रोज 85 गावाची माहिती टाकतो. भारतामध्ये 2000 पेक्षा जास्त लोकसंख्येची 85,000 गावं आहेत. पुढच्या 1000 दिवसामध्ये रोज 85 प्रमाणे आम्ही ही संपूर्ण 85,000 गावाची माहिती त्या विलेज विकीवरती टाकणार आहोत. त्यामुळे जगामध्ये तुम्ही कुठेही असा किंवा कोणीही ज्याला एंटरप्रेनर व्हायचं आहे, ज्याला प्रोजेक्ट रिपोर्ट करायचे आहे, ज्याला प्लॅनिंग करायचं आहे, ती सगळी माहिती त्याच्यावर असणार आहे आणि ती पूर्णपणे खुली असणार आहे. नंतर मग त्याच्यामध्ये मी गावकऱ्यांचा सहभाग घेणार आहे आणि मग विकिपीडियासारखं त्याच्यावरती प्रदीप लोखंडेचा पण कंट्रोल नसणार. ज्याला जे एक प्लंबर होता आणि तो बदलला किंवा एक सरपंच होता आणि तो बदलला, तो ते तिथं चेंज करू शकणार आहे. हा अल्टिमेट प्रोजेक्ट घेऊन आम्ही आज दिवसभर मी आणि माझी फॅमिली आणि टीम काम करतोय. आणि तुमच्या आशीर्वाद पाहिजेत, तुमच्या शुभेच्छा पाहिजेत की पुढच्या 1000 दिवसामध्ये 85,000 गावामध्ये आम्हाला पोहोचायचं. क्या बात. ह्या आमच्या शुभेच्छा मला वाटतं या टाळ्यांमधनं तुम्हाला कळल्या असतील की किती स्ट्रॉंग त्या शुभेच्छा आहेत. आणि थँक्यू व्हेरी मच. त्या मॅच पाहणाऱ्यांपर्यंत पोहोचल्या नक्की. हॅपी. तो मला सर नक्की या ठिकाणी सांगायला आवडेल की तुम्ही ज्या पद्धतीनं नेतृत्व गुण तुमच्यामधले लोकांपर्यंत पोहोचवताय, तुम्ही तुमची धडाडी पोहोचवताय, तुमचा अतिशय प्रामाणिक प्रयत्न लोकांपर्यंत पोहोचवताय. भारतातला प्रत्येक गावातला प्रत्येक खेड्यातला ग्रामीण माणूस हा नक्की सक्षम होईल. आणि तुम्ही म्हणालात त्याप्रमाणे 2017 आणि 2020 ही जी तुम्ही भाकीतं जी नोंदवली आहे ती नक्की यशस्वी ठरतील, खरे ठरतील आणि आमचे सगळे मित्रमैत्रिणी सुद्धा त्याला सपोर्ट करण्यासाठी त्याच मार्गावर चालतील जो मार्ग तुम्ही निवडून दिलेला आहे. आणि इथे आज तुम्ही आलात, आमच्याशी संवाद साधलात. सरांविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी त्यांचं स्वतःचं पुस्तक आहे प्रदीप लोखंडे पुणे 13. हे पुस्तक बाहेर बुक स्टॉलवर उपलब्ध आहे. ते सवलतीच्या दरात सुद्धा आहे. त्याच्याबरोबर तुम्हाला काही पत्र पोस्ट कार्ड सुद्धा दिली आहेत. ती सुद्धा न विसरता लिहा, तुमच्या प्रतिक्रिया लिहा त्या आणि त्या पत्त्यावर पाठवून द्या प्लीज. हा पत्ता म्हणता येणार नाही, तो सरांना पाठवून द्या असं म्हणायला हवं. कारण हा पत्ता नव्हे, मला पोस्ट खात्याला एकदा सलाम करावा असं वाटतो की या एका ओळीवर ते पत्र इथे पोहोचतात. 7 लाख पत्र पोहोचणं या एका नावावर हे मोठं आश्चर्य आहे. तुम्ही खूप मोठी आश्चर्य निर्माण केलेली आहेत, इथून पुढे सुद्धा करणार आहात. आणि आम्हा सर्वांच्या वतीनं तुम्हाला पुन्हा एकदा शुभेच्छा. थँक्यू व्हेरी मच. आणि तुम्ही इथे आलात, आमच्याशी संवाद साधलात त्याबद्दल धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू सो मच सर. थँक्यू.